नमो तस्स भगवतो अरहतो संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पवित्र आर्य श्रावक संघ, भिक्खू संघ या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथक परिश्रमातून, ज्ञानबलातून, प्रज्ञाबलातून आपणा सर्वांना या तीन रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळेच आपले सारे विघ्न टळाले, असे ते आपल्या सर्वांच्या जीवनामधील सुखकर्ता आणि दुःखहर्ता जे आहेत ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. पवित्र अशा या वर्षवासाच्या कालावधीमध्ये शुभ संध्येला भगवंताचा सद्धम्म श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व साधक साधिका, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, आपण या वर्षवासाच्या कालावधीमध्ये भगवंतांनी बोधी ज्ञान प्राप्त करत असताना ज्या चार आर्य सत्याचा 12 अंगांनी जो अनुभूती आणि लाभ करून घेतला आणि त्यानंतर घोषणा केली बोधी ज्ञान प्राप्त झाल्याची, जोपर्यंत त्यांना हे चार आर्य सत्य 12 अंगांनी अनुभूतीच्या बळावर भावित झाले नाही, तोपर्यंत त्यांनी तसा दावा केला नाही की मी सम्यक संबुद्ध झालो म्हणून. पण जेव्हा त्यांनी हे चार आर्य सत्य 12 अंगांनी अनुभूतीच्या बळावर वैशाख पौर्णिमेच्या 3ही प्रहारामध्ये जेव्हा भावित केले, म्हणजे साक्षात्कार केला, जाणले, तेव्हाच त्यांनी घोषित केले की मला आता बुद्धत्व प्राप्त झालं, बोधी प्राप्त झालं. तर ते नेमकं त्यांना काय झालं, तर हे आपण विश्लेषित करत आहोत. जसं की चार आर्य सत्यामध्ये त्यांना प्रथमतः दुःख सत्य समजले, त्या दुःख सत्यामध्ये त्यांना दुसरे ज्ञान प्राप्त झाले की त्या दुःख सत्याचं परिज्ञान केलं पाहिजे, म्हणजे संपूर्ण ज्ञान केलं पाहिजे, असं त्यांना एक दुसरं ज्ञान उत्पन्न झालं त्या सत्यामध्ये. आणि त्यामध्ये तिसरं ज्ञान उत्पन्न झालं की त्यांनी त्या दुःख सत्याला संपूर्ण पद्धतीनं त्यांनी जाणलं. मग काय जाणलं, तर जन्म होणं हे दुःख आहे, आजार होणं दुःख आहे, म्हातारं होणं दुःख आहे, मरून जाणं दुःख आहे, अप्रिय एखादी व्यक्ती, स्थिती किंवा काही घटना असेल आणि त्याचा आपल्या समोर संपर्क झाला किंवा आपल्या समोर आली ती वस्तुस्थिती किंवा व्यक्ती जे आपल्याला अप्रिय आहे, आवडत नाही, तर तेव्हा दुःख होतं. प्रियाचा वियोग म्हणजे प्रिय व्यक्ती असेल, स्थिती असेल, एखादी घटना असेल आणि ती आपल्यापासून दूर गेली, पडली, फुटली, तुटली किंवा मरण पावली, तर त्याचा माणसाला दुःख होतं. त्यानंतर जी जी इच्छा व्यक्त करतो मनामध्ये, त्या इच्छा पूर्ण होत नाहीत, याचं एक दुःख. म्हणजे संक्षिप्त मध्ये हे आपलं शरीर आणि मन आहे ना, तर यालाच पंच उपादान स्कंदाचं दुःख आहे, असं त्यांना चार आर्य सत्यापैकी ह्या पहिल्या सत्यामध्ये
पूर्ण ज्ञान प्राप्त झालं एवढं समजलं त्यांना दुःख म्हणजे इतकं. याच्या पलीकडं ना बुद्धाच्या अगोदर दुःख होते, ना वर्तमानात आहे. याच्या पुढं एवढेच असतील जे सांगितले हे. म्हणून याला परिपूर्ण म्हणतात. परितंतिमे भिक्खवे म्हणजे परिपूर्ण मी त्याचा अंतिमपर्यंत त्याचं अनुभूती घेतली, की आता पुढं या दुःखापेक्षा नवीन कोणते ॲड होणार नाहीत. बस एवढेच आहेत. एक तर जन्माचं दुःख, म्हातार होण्याचं दुःख, रोग होण्याचं दुःख, मरून जाण्याचं दुःख, अप्रियाचा संयोग, प्रियाचा वियोग, इच्छा पूर्ण होत नाही. त्याही संक्षिप्तमध्ये हे पंच उपादान खंडाचंच दुःख आहे. हे त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. म्हणून तथागताने जे 4 आर्य सत्य बोधी ज्ञान प्राप्ती करत असताना जाणले, त्या 4 आर्य सत्यामधील हे पहिलं सत्य त्यांना अनुभूतीच्या बळावर भावित झालं म्हणतात पाली भाषेमध्ये, म्हणजे साक्षात्कार झाला. त्याची अनुभूती झाली. मग दुसरं सत्य समजलं, की एवढे जे दुःख आहेत, जे आता मी कथन केले, तर ह्या दुःखाचं काहीतरी कारण असेल, हे दुसरं सत्य त्यांना सापडलं. त्यांचं मन तिकडं धाव घेतलं. जशा प्रकारे दुधाचं दही बनतं, जसं त्याची प्रक्रिया असते, तसं चित्त हे विकसित होऊन ते बोधी चित्त असा विचार करू लागलं, की हे दुःख विनाकारण तर नाही किंवा हे जे आपल्या जीवनामध्ये आपला जन्म होतो, काय होतो, तर जसं शक्यतो लोकं म्हणतात ना, ईश्वर आपल्याला निर्माण करतो, किंवा जे दुःख येतात आपल्या पाप कर्माचे किंवा काय जे असं विश्लेषण करतात, तर बुद्धाने त्या अंगाने नाही, तर भगवान बुद्धाने याचं मूळ कारण काय आहे, त्या अंगाने त्याला शोधणं सुरू केलं. त्याला शोधणं सुरू केलं मूळ अंगाने. त्याच्या सविस्तर अंगाने त्याला शोधणं सुरू केलं. आणि जेव्हा सविस्तर अंगाने त्याला शोधणं सुरू केलं तथागताने, व्यवस्थित पद्धतीने, तेव्हा तथागताला व्यवस्थित पद्धतीने कळलं, की हे दुःखाचं परफेक्ट कारण काय आहे. असे वर कारण सांगणारे भगवंताच्या अगोदर असंख्य लोक होते. असंख्य होते, की भरपूर असे लोक होते, की जे ते कारण सांगणारे होते. भरपूर होते त्या काळात. परंतु जेव्हा भगवंतांनी पाहिलं, की याचं मूळ कारण जर काय असेल, त्याचं मूळ कारण आहे तृष्णा, दुःखाचं. तर ती तृष्णा म्हणजे कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. तर मग या तृष्णेचं काय केलं पाहिजे असं त्यांच्या मनात उत्पन्न झालं बोधिज्ञानात, की ही तृष्णा तर त्याचं कारण आहे. तर मग त्यांना त्या दुसऱ्या सत्यामध्ये एक सत्य सापडलं, की या तृष्णेचा प्रहार केला पाहिजे. कारण ती त्याचं कारण आहे. जर कारण नष्ट झालं तेव्हा ते कारण नष्ट होईल ना. ते हे होईल ना. जन्म का होतो? त्या तृष्णेमुळे होतो. म्हातारपण का होतं? कारण जन्माला येतो म्हणून. रोग का होतात? कारण आपल्याला शरीर मिळतं म्हणून. मरून का जातो? कारण आपण जन्म होतो म्हणून मरून जातो. म्हणजे हे एक कडी त्यांना खुलत गेली. म्हणजे याचं मूळ नेमकं कारण काय? की तृष्णा त्याचं कारण आहे. मग हे तृष्णा कोणती आहे? तर कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. मग हिचं काय केलं पाहिजे? तर प्रज्ञेनं त्याचं हनन केलं पाहिजे म्हणे. मग प्रज्ञेनं हनन म्हणजे काय? तर संप्रज्ञानयुक्त चित्ताने विपස්සना जाणत तेही मी मागच्या पाठामध्ये सांगितलं, की श्वास पाहणं, संवेदनेला पाहणं म्हणजे तेव्हा जुने विकार जर उत्पन्न झाले, डोळ्याने पाहिल्यानंतर, नाकाने गंध घेतल्यानंतर, जिभेने रस चाखल्यानंतर, कानाने शब्द ऐकल्यानंतर, शरीराला स्पर्श झाल्यानंतर आणि मनात विचार आल्यानंतर जे नवीन विकार बनतात, रागाचे, द्वेषाचे आणि मोहाचे त्याला तृष्णा म्हणतात. तर ते विकार त्याला रंग आणि रूप नसतो. मग कसं ओळखायचं की ते विकार उत्पन्न झाले की नाही मनात? तर ते मनात उत्पन्न झाल्यानंतर ते शरीरावर येतात. आणि शरीरावर आल्यानंतर ते संवेदना बनून येतात. मग ते दुःखद संवेदना, सुखद संवेदना आणि न्यूट्रल संवेदना म्हणून विपश्यना करावी लागते, हे तृष्णा कमी करण्यासाठी. मग त्या संवेदनेला साक्षी भावानं पाहिलं, तर समजा जुने जे विकार होते, ते क्षीण होऊन जातात. खेनं पुराणं नवनत्ती संभवं. कारण नवीन होत नाहीत, संभव होत नाही. का होत नाही? कारण आपलं चित्त तिथं आहे ना. त्या संवेदनेला आपण बघत आहोत ना. म्हणून संप्रज्ञान म्हणजे तिच्यामध्ये ज्ञान पण आहे, प्रज्ञा पण आहे. म्हणून आपण त्या संवेदना जे इथं समजा आपल्या शरीरावर संवेदना जर होऊ लागल्या, तर आपण त्याला साक्षी भावानं पाहतो म्हणजे प्रज्ञेने म्हणजे भोगत बसत नाही. जसं एखाद्या विपश्यी माणसाला काटा मोडल्यानंतर तो त्या काट्याच्या वेदनेला कसं बघतो आणि विपश्यना न केलेल्या माणसाच्या पायात काटा मोडल्यानंतर तो त्या वेदनेला कसं बघतो, हाच इथला डिफरन्स आहे. तो जो बिना विपश्यी मनुष्य काटा मोडल्यानंतर ज्या वेदना पाहतो, तो ते भोगत राहतो. हाय, मेलो रे, रक्त रे, वेदना होतात रे.
तर तो असा हाय हाय म्हणतो म्हणजे त्याच्या मनात पुन्हा 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 विकार उत्पन्न होत जातात. द्वेष उत्पन्न होऊन जातात, की नको, नको, नको ह्या वेदना, नको वेदना. पण विपश्ची मनुष्य त्याला साक्षी भावानं पाहतो, की हीच क्षण की सच्चाई आहे, की पायात काटा मोडला आणि वेदना होऊ लागल्यात म्हणजे तरंग होऊ लागले शरीरावर. तो त्याला साक्षी भावानं पाहतो. हा फरक आहे. ह्या मुक्तीचा मार्ग आहे. मग तो साक्षी भावानं पाहतो म्हणजे काय, ज्या जुन्या वेदना उत्पन्न झाल्या होत्या काटा मोडण्याच्या, तर त्या क्षीण झाल्या आणि नवीन तर आपण साक्षी भावानं पाहत नवीन होऊ देत नाही. जसं की बिना विपश्ची लोकं त्याचं संवर्धन करत राहतात, वाढवत राहतात, भोगत राहतात. हाय रे भोगत राहतात ते. गरमी जर झाली तर ते परेशान होतात, थंडी जर झाली तर परेशान होतात किंवा त्यांना अपशब्द जर कोणी बोललं, तर त्या शब्दाच्या बद्दल ते शब्दाचे टंकार ऐकत, ऐकत, ऐकत राग, द्वेष, मोह करत राहतात. म्हणून विपස්සना ही श्रेष्ठ अशी विधी आहे, की ती संप्रज्ञानयुक्त चित्ताने या तृष्णेचं प्रहाण करू शकते. म्हणून तिथं इथं काय म्हटलेलं आहे, "पहा तब्बंती मे भिक्कवे." हे जी तृष्णा उत्पन्न झाली, हिला प्रज्ञेनं हनन केलं पाहिजे. लोकं प्रज्ञेनं करत नाहीत. क्रोध आला, समजा आपल्याला राग आला, आपल्या भाषेमध्ये समजा क्रोध आला. क्रोध आल्यानंतर ते शरीरावर त्याचे सिम्प्टम्स उमटतात. डोळे वाचले जातात, हे ओठ दाताखाली जातात, मुठी वळतात, पदराकडे कंबर खोवला जातो, बाह्या मागे सरल्या जातात, दंड थोपटल्या जातात किंवा हातात शस्त्र घेतल्या जातात. हे सिम्प्टम्स आहेत क्रोधाचे. तर हेच जाणायचे असतात विपස්සनेने. हे जाणणे म्हणजे प्रज्ञेनं त्याचं हनन करणे होय. पण त्याला न जाणणे, श्वासाला न जाणणे म्हणजे त्याच्यात वाढ होऊ देणं होय. म्हणजे पहिला तो क्रोध होताच होता. पण आणखी तो वाढत गेला. त्याचं रूपांतर जर वाढलं तर मग माणूस हातात काठी घेतंय, नंतर तलवार घेतंय आणि नंतर पुढच्या तो खूनही करू शकते विपස්සना नसल्यामुळे. पण विपස්සना जर असेल तर आलेला क्रोध हा नैसर्गिक आहे. तो आला, तो स्वाभाविक होता, तो होता म्हणून आला. कानात डोळ्याने पाहिल्याने म्हणा, कानाने शब्द ऐकल्याने म्हणा, गंध घेतल्याने म्हणा, या 6 इंद्रियाला स्पर्श झाल्याने कशाने जरी आला, तर क्रोध आला, द्वेष आला, ईर्ष्या आली, तर काही जरी झालं, तर शरीरावर ज्या संवेदना आहेत त्या स्वाभाविक राहत नाहीत आणि श्वास स्वाभाविक राहत नाही. हे आहे बुद्धत्व. म्हणजे बुद्ध होऊन गेले की नाही गेले त्याचा पुरावा हा आहे. हे त्यांना शोधलं, की हे घडतं म्हणजे घडतं. सर्व जगातल्या पाठीवरल्या मानवाच्या संदर्भात हे घडतं. ते कोणत्याही जाती धर्माचे स्वतःला म्हणणारे असोत. जेवढे जेवढे सत्व आहेत, त्या सगळ्यांना मनामध्ये राग, द्वेष, मोह उत्पन्न झाल्यावर 2 घटना घडतात. एक आपला श्वास स्वाभाविक राहत नाही, म्हणून आनापानसतीचा सराव करायला लावतात. आणि आपल्या संवेदना स्वाभाविक राहत नाहीत. जसं की साप पाहिल्यानंतर आपण आरडतो आणि आपल्या सगळ्या शरीरावर काटे-काटे उभे राहतात आणि तरंग येतात. त्यालाच संवेदना म्हणतात. तीच भीती असते. तर त्या भीतीला जसं आहे तसं साक्षी भावानं जर पाहिलं, तर ती जुनी भीती निघून जाते आणि नवीन भीती आपण होऊ दिलीच नाही. अशा रीतीनं आपण या ह्याच्यातून मुक्त झालो या भीतीतून. मग जेवढी काही अनेक जन्मात आपण करून ठेवलेली असेल, जेव्हा ती सगळी निघून जाईल आणि जेव्हा नवीन बनवण्याचा स्वभाव कायमचा नष्ट होईल, तेव्हा आपण क्रोधात या भीतीतून मुक्त होऊ. फक्त भीतीतून. अजून तर असंख्य असे विकार राहिलेत आणि जेव्हा सगळेच विकार निघून जातील, तेव्हा मग श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी किंवा अरहंत बनू. मग पुनर्भव उत्पन्न होणार नाही, मग पुनर्जन्म नाही. तर हे त्यांनी जाणले, की ही तृष्णा त्याचं कारण आहे. ही तृष्णा त्याला कारणीभूत आहे आणि तिचं काय करायचं? हे दुसरं सत्य समजलं, पण तिचं प्रज्ञेनं हनन केलं पाहिजे असं त्यांना बोधिज्ञान प्राप्त झालं. आणि मग लगेच त्यांनी प्रज्ञेनं हनन सुरू केलं. मग त्यांनी विपश्यना सुरू केली. बघा बुद्ध असे झाले ते. पहिले त्यांना हे समजलं, दुःख बी समजलं, की अरे जीवनात एवढे दुःख आहेत. हे बोधिज्ञानाचं पहिलं अंग आहे. म्हणजे बुद्ध होऊ लागले ते. बुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू झाली. डोळे मिटलेले आहेत. डोळे मिटल्यानंतर पूर्ण जगाचं चिंतन मनन करत असतात, की कोणकोणते दुःख आहेत, कोणकोणते दुःख आहेत. तर अंतिम कळलं, की त्यांना हे 12 दुःख आहेत. पूर्वी पण, आता पण, पुढं पण. कोणते जे की आता पुन्हा-पुन्हा सांगितलेले आहेत. पुन्हा-पुन्हा वारंवार यासाठी सांगतो, की लोकांना नीट कळावं. कारण आपला हे उपदेश देण्याचा हेतू आपल्याला काही पांडित्यपूर्ण काही करायचं नाही. आपल्याला बिचारे लोकांना हे कळावं. त्यांना ते समजावं, की आपण दुःखी का आहोत? आपल्या दुःखाचं कारण दुसरं कोणी नाही. आपणच आपल्या मनानं कसे विकार वाढवतो आणि त्याला सैरा-वैरा धावू देतो. जसं की जंगली हाती आणि पालतू हाती. जंगली हाती हा खूप खूप मोठ्या प्रमाणात हानी करतो. पण तोच हाती जर समजा पाळला, तर तो तेवढी हानी करत नाही. तो आपल्या काबूत राहतो. तसं हे मन काबूत नसल्यामुळं ते राग, द्वेष, मोहाचे विकार भरधाव वेगानं वाढवतात. आणि मग असंच मृत्यूच्या क्षणी सगळे विकार उभे राहतात आणि मग विकारग्रस्त चित्ताने शरीर सोडल्यामुळं ते विकारग्रस्त चित्त दुर्गतीला उत्पन्न होतं मग तिथं. आणि मग आनंदामध्ये चित्त सुटल्यानं ते सद्गतीला प्राप्त होतं. आणि जिथं की आनंद आणि विकार दोन्हीही नाही अशा प्रकारचं अरहंताचं चित्त सुटलं, तर मग त्यांचं पुनर्भव बनत नाही म्हणजे पुनर्जन्म होत नाही अरहंता सम्यक संबुद्धाचा. ही प्रक्रिया त्यांना बोधिज्ञानात कळली दुसऱ्यांदा, की हे त्याचं कारण आहे. तर याला याला आपण तृष्णेचं प्रज्ञेनं हनन केलं पाहिजे. प्रज्ञेनं हनन म्हणजे प्रज्ञा कधी होती?
जेव्हा विपश्यनेमध्ये आपल्याला अनित्य बोध आणि साक्षीभाव उत्पन्न होतो ना, तर त्या अनित्य बोधाला आणि त्या साक्षीभावालाच प्रज्ञा म्हणतात. प्रज्ञा म्हणजे शहाणपण. शहाणपण म्हणजे काय? विकार वाढू द्यायचं नाही अशापणाचं दक्ष चित्त, दक्ष मन, सजग चित्त, सजग रहो, सावध रहो. जे गुरुजी बार-बार कहते ना, तर ते शब्द फक्त पाठ करण्यासाठी नाही. ते सजग राहायचं म्हणजे कुठं सजग राहो? एकदा का या संवेदनेवर सजग राहायचं शिकलो आणि श्वासावर शिकलो, तर मग डोळे उघडले केल्यानंतर व्यवहारामध्ये ह्या 5-6 इंद्रियासोबतच घडण काय घडायचं ते. डोळ्याला रूप दिसेल, नाकाला गंध येईल, कानाला शब्द, जिभेला रस, शरीराला स्पर्श आणि मनात विचार. तर याच्यामधून विज्ञान तयार होईल आणि त्याच्यानंतर ते तरंग तयार होतील. त्याला संवेदना म्हणतो आपण. मग हे त्यांनी प्रज्ञेनं त्याचं हनन केलं पाहिजे असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी खरंच प्रज्ञेनं सगळे हे विकार हनन केले. मग त्यांना समजलं, अच्छा. मग जसंही भगवान बुद्धाला विकार उत्पन्न झाले बोधिसत्वाला, बोधिसत्व होते ना अजून बुद्ध झाले नाही. त्यांना बी विकार उत्पन्न झाले. आपले विकारात आणि त्याच्या विकारात खूप फरक आहे. आपल्याला साधारण विकार प्राप्त होतात छोटे-छोटे. या संसारातलेच होतात. घरं बनवण्याचे, पैसा कमवण्याचे, सौंदर्य सौंदर्य कमवण्याचे किंवा स्त्रिया किंवा पुरुष प्राप्त करण्याचे, कामवासना प्राप्त करण्याचे हे छोटे-मोठे असतात. ते बोधिसत्व होते त्यांना त्याच्यापेक्षा भयान चक्रवर्ती सम्राट होणार होते. तेवढं सगळं वैभव सोडून आले होते ते. मग त्यांना ते मार तिथं म्हणजे आपला मार म्हणजे आपलं विचलित चित्त जे मन आहे ना जे, जे आपल्याला ह्या बोधीकडे जाऊ देत नाही, प्रज्ञेनं हनन करू देत नाही, तर ते त्यांचं उभं राहिले तिथं. आणि त्याला मग त्यांनी साक्षीभावानं पाहिले, त्याच्या बी संवेदना तयार झाल्या. मग त्याला साक्षीभावानं पाहत, पाहत, पाहत प्रज्ञेने त्याचं हनन केल्यावर तिसरं ज्ञान त्यांना प्राप्त झालं दुसऱ्या सत्यामध्ये, की अरे मी पूर्णच्या पूर्ण हनन केलं. पण आता एवढं तर केलं, पण आणखी जे अनुशय क्लेश आहेत, अनुशय म्हणजे गहिराईमधल्या चित्तामध्ये जे आहेत अजून, अंतर्मनामध्ये आहेत. जसं एखाद्या व्यक्तीला क्रोध आला आणि तेवढ्या त्यांचा राग शांत करण्यासाठी लोक पाणी देतात त्यांना प्यायला. पाणी प्यायला तर त्यांना असं वाटतं त्यांचा राग शांत झाला. शांत नाही झाला, तो दबला. त्याला निरोधो म्हणतात. राग निरोधो झाला. तो कधी उफाळून बाहेर येईन काय सांगता येत नाही परिस्थिती पाहून. किंवा कोणाला क्रोध आला, पत्नीला मारणार होता तो व्यक्ती, पण तेवढ्यात दरवाजात भंतेजी दिसले. भंतेजी दिसले तर हात उगारला होता पत्नीला मारण्यासाठी. पण भंतेजी दिसल्याबरोबर पत्नीला हळूच म्हणे, "तुला नंतर बघतो." भंतेजी जाऊ दे असं हळूच म्हटलं आणि भंतेजी म्हणे, "या, या, या." तर तो पत्नीला त्याने मारलं नाही याचा अर्थ असा नाही की त्याचा क्रोध कायमचा निघून गेला, निरुज्जंती झाला म्हणून. नाही. त्याने वरवर तो दबला तो क्रोध. भंतेजी गेल्यानंतर नंतर त्याला परिस्थिती किंवा वेळ भेटली किंवा पाहुणे घरून गेले की मग ते जे मारतात किंवा क्रोध करतात किंवा खून खराबे करतात. तर ते वेळ पाहून करतात कारण ते दबलेले विकार असतात. म्हणून विकार दाबणे म्हणजे प्रज्ञेनं तृष्णेचं हनन करणं नव्हे. आणि विकाराला पाहणेच नाही. ते जसे त्याच्या मनानं वाढतील, त्याच्या मनाने हे होतील. हे अविद्येचे जे लोक आहेत ना भगवान म्हणतात, त्यालाच भगवंतांनी हीनो, गम्मो, पोथोजनिको म्हणजे हीन, गमो म्हणजे गवार, पोथोजनिको म्हणजे पृथक जन. पृथक म्हणजे हे रस्ता आहे की नाही, या आर्य मार्गाला मार्ग म्हटलेला आहे. म्हणजे मार्ग हुकलेले, मार्ग चुकलेले, मार्गावर चालणारे म्हणजे ज्यांना श्वास आणि संवेदना पाहायचं माहीतच नाही, विकार उत्पन्न झाले त्यांच्यासाठी हा शब्द आहे की पुतुकजन्यो म्हणजे पृथकजन झालेले. अनरियो, अनरियो म्हणजे अनाडी. आपण काय म्हणतो कोणी शाळा-बिळा नाही शिकलं त्याला अनाडी म्हणतो आपण. पण इथं डबल पीएचडी झालेले मोठे-मोठे प्रोफेसर, मोठे-मोठे आय-एस ऑफिसर सुद्धा अनरियो, अनाडी. त्यांना माहित नाही विकार कुठे उत्पन्न होतात. बाकी सगळ्या दुनियेचा अभ्यास आहे. सगळे शब्द साठा माहीत आहे. सगळ्या नद्या, गावं, डोंगरं-बिंगरं, देश, त्याच्या राजधान्या काय, 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 काय ते सगळं माहीत आहे. मोठी क्लास 1 ची पोस्ट आहे. पण विकार कुठे उत्पन्न होतो? म्हणून पत्नीसोबत वाद दे, म्हणून पत्नी टाकून दिली. कितीतरी आय-एस ऑफिसरांची पत्नीसोबत, शेजाऱ्यासोबत अनेक जणांसोबत वाद भांडणं आहेत. प्रॉपर्टी सोबत किती जण पकडले जातात भ्रष्टाचार. काहून? विकार कुठे उत्पन्न होतो याची विधी माहीत नाही म्हणून अनरियो, अनाडी आहेत. अनत्त संहितो, असंस्कारित आहेत. तेच नाही जेवढे मंत्री असतील, खासदार असतील किंवा युनोचे प्रेसिडेंट असतील, जर त्यांना ही विधी माहीत नाही तर अनरियो, असंस्कारित आहेत. म्हणून भरपूर संपत्ती आहे, चांगलं मेकअप केलेलं आहे किंवा भरपूर अशा प्रकारचं सोनं-नाणं अंगावर आहे किंवा भरपूर शिक्षण झालेलं आहे. याच्यामुळं कोणी मनुष्य शिक्षित आणि अनाडी बनतो अशातला भाग नाहीये इथं. इथं ज्यांना हे राग कुठं उत्पन्न होतो, द्वेष कुठं उत्पन्न होतो, मोह कुठं उत्पन्न होतो, हे समजणे आणि त्याला प्रज्ञेनं हनन कसं करायचं, हे ज्याला कळतंय त्यालाच आर्य म्हटलेलं आहे या ठिकाणी. आर्य म्हणजे जे काही लोकं आर्य आणि अनार्य जे ब्राह्मण आणि त्यांच्यामध्ये जे वाद झाले, तो जे वाद करतात ना उपस्थित,
त्याचा आणि या गोष्टीशी काही संबंध नाही आहे. ते आर्य आणि जसं आर्य लोक म्हणतात ना, असे लंबे लंबे लोक अनार्य विदेशातून आले ते आर्य आपण अनार्य जे म्हणतात, तो वेगळी गोष्ट आहे. हे आर्य अनार्य जे आहे, की ज्याला हे माहित नाही ते अनार्य अनाडी आणि ज्यांना हे माहित आहे ते आर्य. मग ज्याच्यामध्ये हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, तर त्या 8 सद्गुणांनी भरलेली ती गोष्टी आहेत म्हणून त्याला आर्य म्हटलेलं आहे. आर्य अष्टांगिक मार्ग, अंगांनी सद्गुणांनी परिपूर्ण असलेला, 8 बाबींनी, श्रेष्ठ अशा बाबींनी संपूर्ण परिपूर्ण असलेला, डोळस असलेला आणि योग्य ठिकाणी घेऊन जाणारा, साऱ्या दुःखातून मुक्त करणारा तो मार्ग असल्यामुळे त्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हटलेला आहे. आणि म्हणून भगवंताला तिसऱ्या सत्यामध्ये कळलं की याचा निरोध केला पाहिजे. तर कसा केला पाहिजे? त्यागो पटिनिस्सगो मुक्ती अनालयो. मग कसं केलं जाईल? सच्ची कातबद्धी म्हणजे याचा साक्षात्कारच केला पाहिजे. मग ते बसले ध्यानाला तर बसलेलेच होते आणि अधिष्ठान घेऊन बसले होते ना, की आता माझ्या शरीरातलं रक्त सुकलं काय, माझी कातडी वाळली काय, आता पर्वत पण आपल्या जागा सोडतील, नद्या हे सगळं काय जे होईल ते आता, पण मी उठणार नाही बुद्ध झाल्याशिवाय. एवढं मोठं अधिष्ठान. तर मग त्यांचं मन आपोआप तिसऱ्या सत्यापर्यंत पोहोचलं. अरे याचा साक्षात्कारच केला पाहिजे आपण. कारण दुःखाचं तर कारण कळलं. तृष्णेचं तर प्रज्ञान हानं केलं. 3 ज्ञान प्राप्त झाले. पण त्यांना कळलं की आता साक्षात्कार केला पाहिजे तिसऱ्या सत्याचा. आणि त्यांनी साक्षात्कार केला. मग त्यांच्या लक्षात आलं की ही तर मोठा मार्ग आहे. हे एक विकार उत्पन्न झाला आणि त्याला आपण साक्षी भावानं पाहिलं. दुसरा विकार लगेच उत्पन्न होतो. कारण डोळे काय रूप पाहण्याचं थोडी काय थांबवतात. हे नाक गंध घ्यायचं थोडी काय थांबवतो. हे कानाला शब्द ऐकणं थोडी काय बंद होतं. तर म्हणजे जसंही डोळ्याला रूपाचा स्पर्श झाला तर विकार तर उत्पन्न होऊन जातात तुरंत. मग कसं करावं? हे तर पहिले जुने होते ते तर काढले मी. आणि तर नवीन तर पुन्हा पुन्हा बनवू लागले. पुन्हा पुन्हा बनवू लागले. डोळ्याने, नाकाने, कानाने, जिभेने, त्वचेने, मनाने. मग ते म्हणा अच्छा हे जसे जसे बनतील तसे तसे काढण्याची एक प्रक्रिया सुरू केली पाहिजे आपण. म्हणजे मार्गच याच्यावर चालण्याचा. म्हणून हा आर्य अष्टांगिक मार्ग चौथं सत्याकडे त्यांचं मन धाव घेतलं. मग चौथं सत्य त्यांना समजलं काय? दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सच्चांग. दुःख निरोधाचा जो प्रतिपद मार्ग आहे, जो आर्य मार्ग आहे, आर्य अष्टांगिक म्हणजे अनाडीपणाचा नाही तो. म्हणजे पुढचा आंधळा, मधला आंधळा, पाठीमागचा आंधळा, चालली कतार. रस्त्यात अजून खड्डा लागला नाही, जंगल लागलं नाही, चिखल लागलं नाही म्हणून सुरक्षित चाललेत. पण जसं खड्डा लागला सगळे सगळे पडतील कारण आंधळे आहेत. ती लाईनची लाईनच आंधळा आहे, मधला मधला पुढचा सगळे आंधळे. तर ते सुरक्षित आपल्या जागेपर्यंत पोहोचतील असं नाही. म्हणून जे जे लोक जाती धर्माच्या नावावर जे जे काही कर्मकांड करू लागलेत किंवा ज्या ज्या धर्माचं पालन करू लागलेत, तर तो धर्म किंवा त्यांची ती शिकवणूक आर्य नाही, डोळस नाही, की ते खरंच आपल्याला साऱ्या दुःखातून मुक्त करणारे नाही. ते कुठे घेऊन जाणारी आहे? ईश्वराच्या दर्शनापर्यंत घेऊन जाणारी आहे, आत्म्याच्या दर्शनापर्यंत घेऊन जाणार. त्यांचा हेतूच तो आहे. आणि ईश्वर नाही ना आत्मा नाही, त्याच्यामुळे ते त्यांना कधीच दर्शन होणार नाही. त्यांना सांगण्यात आलेलं आहे की आत्म्याचं दर्शन घेणे म्हणजे मोक्ष प्राप्ती करणे. ईश्वर दिसला तर त्याच्यासाठी त्यांना हे पृथ्वीवर सगळे त्यांच्याकडून कर्मकांड करून घेतले जातात. त्यांचं अनाडीपणाचं काम आहे ते. म्हणून त्यांना अनार्य म्हटलेलं आहे, की आंधळेपणाचं आहे. कारण तेच पुढचा आंधळा, मधला आंधळा, पाठीमागचा आंधळा ते केव्हा ना केव्हा तरी खड्ड्यात पडतील. भले आता नाही पडू लागले, कारण खड्डा नाही लागला अजून. म्हणजे जीवनात आधी त्यांचे दुःख नाही आलं, पण जेव्हा मृत्यूच्या क्षणी येईल ना, तेव्हा भला मोठा खड्डा येतो. मग तेव्हा दुर्गती दिसते. त्यांना स्पष्ट कळतं, अरे हे तर आपण कर्मकांडच केले इथं. कर्म ज्याला म्हणतात कुशल, अकुशल ते तर कधी पाहिले बी नाही, कधी काढले बी नाही. म्हणून याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हटलेला आहे. तो 8 गोष्टीने आणि त्या आर्य अष्टांगिक मार्गामधील सम्यक दृष्टी जे जे 32 पद्धतीने जे आपण पाहू लागलो आर्य अष्टांगिक मार्ग. कारण हे आर्य अष्टांगिक मार्गाचं काय करायचं म्हणे भावे तब्बंती मी भिक्कवे याची भावना केली पाहिजे असं ज्ञान मला उत्पन्न झालं याच्यात दुसरं. आणि मग भावे तंती त्यांनी भावना केली पूर्ण. ती जी भावना पूर्ण झाली त्यांची साक्षात्कार जो झाला तर तो साक्षात्कार त्यांनी पहिल्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये त्या पंचवर्गीय भिक्षूला वाराणसी येथे जिथे ऋषी पतन वन आहे, जिथं मृगदाय आहे, जिथं मृगांना अभयदान दिल्या जात होतं, जिथं ऋषी वरच्या दिशेला ध्यान करून खाली यायचे, अशामुळे त्याला ऋषी पतन वन मृगदाय वन म्हटलेलं आहे. जिथं मृग म्हणजे हरणा म्हणा किंवा वेगवेगळे प्राणी म्हणा त्यांना कोणी मारत नव्हतं. अशा वनामध्ये जे पंचवर्गीय भिक्षू होते, जे की अगोदर 6 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाची सेवा करत होते. कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानामन, अश्वजित जे होते तर ते पाचचे पाचही जण तिथे येऊन बसले होते नाराज होऊन. कारण सिद्धार्थ गौतमांनी सुजाताच्या हस्ते खीर खाल्ली होती. आणि त्यांना असं वाटत होतं की बुवा हे जे काही बुद्धत्व प्राप्ती आहे उपास तापास केल्यानेच प्राप्त होईल. म्हणून 6 वर्ष
घनघोर कठोर तपश्चर्या सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिली, परंतु त्यांना काहीही प्राप्त झालं नव्हतं. जीर्ण जीर्ण शरीर झालं होतं. पोटाला हात लावल्यानंतर पाठीला हा लागत लागत होता. डोळ्यांमध्ये अंडे जाऊन बसतीने एवढे असे मोठे मोठे छिद्र पडले होते. शरीरातल्या ज्या ज्या नसा नसा आहेत, ज्या धमन्या धमन्या आहेत, त्याही एखाद्या जुन्या झोपडीला उडून गेल्यानंतर त्याच्यावरला पालापाचोळा ज्या रश्या रश्या राहतात तशा दिसल्यात होत्या. कुठेही हात लावला तर पूर्ण केस आणि मांस असं गळून पडत होतं. एवढं जीर्ण झालं होतं शरीर, एवढी कठोर तपश्चर्या केली होती. काही प्राप्त झालं नाही. मन त्यांचं ह्या राग द्वेष मोहातून बाहेरही आलं नव्हतं. पण सुजातांच्या हस्ती खीर खाल्ल्यानंतर मग ते थोडे ताजेतवाने झाले. असं वर्णन आहे त्रिपिटकामध्ये की ते 5 जण पण दुसरे तिसरे कोणी नव्हते. त्यांची भविष्यवाणी सांगण्यासाठी जे ज्ञानी विद्वान लोक आमंत्रित केले होते त्यांच्या वडिलांनी, महामायेला जे स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी, जे बोधिसत्वांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात ते वर्णन घेतलेलं आहे. तर ते 8 जण होते. त्या 8 जणांपैकी 7 जणांनी दुहेरी भविष्यवाणी केली होती. तुमचा हा पुत्र राजन संसारात जर रमले तर चक्रवर्ती सम्राट होतील आणि संसार त्याग केला तर जगातील सर्वात श्रेष्ठ अंधकार नायनाट करणारे नष्ट करणारे सम्यक समृद्ध होतील. पण त्यातले एक सर्वात लहान ज्ञानी विद्वान होते कौंडिन्य नावाचे. त्यांनी एकच भविष्यवाणी केली होती, ती म्हण नाही हे सम्यक समृद्धच होतील. आणि मग खरंच त्या भविष्यवाणीनुसार समजा ते सिद्धार्थ गौतमाचा लुंबिनी वनात जन्म झाला, लहानचे मोठे झाले. जेव्हा त्यांनी 29व्या वर्षी ग्रहत्याग केला, तर हे जे 8 जण होते जे सांगणारे भविष्यवाणी, त्यातले काही जण मरून पावले होते. कारण 29 वर्षाचा कालावधी उलटला होता ना. त्यातले काही भविष्यवाणी करणारे मरण पावले होते. आणि जे तरुण होते कौंडिन्य, हे बी आता म्हातारे झाले होते. जेव्हा त्या कौंडिन्याने ऐकलं, अरे सिद्धार्थ गौतमांनी ग्रह त्याग केलाय, म्हणजे याचा अर्थ नक्की ते आता बुद्ध होतील. चला मग ह्या बुद्धाची सेवा आपण करू आणि पहिला उपदेश त्यांचा ऐकू. म्हणून ते कौंडिन्य जे भविष्यवाणी करणारे जे 7 जण होते आणखी दुसरे, त्यांच्या घरी गेले आणि त्यांना जाऊन म्हटले की तुमच्या वडिलांनी या सिद्धार्थ राजकुमाराची भविष्यवाणी गर्भाशयात असता म्हणजे स्वप्न महामाया स्वप्न पडलं होतं त्या दिवशीच केली होती आणि पुन्हा एकदा ही भविष्यवाणी आता खरी होताना दिसत आहे. सिद्धार्थ गौतमांनी आता ग्रह त्याग केलेला आहे, महाभिनिष्क्रमण केलेलं आहे. चला आपण त्या बुद्धाचे अनुयायी होऊ आणि जगातील सर्वात श्रेष्ठ तथागताचे अनुयायी होण्याचा बहुमान प्राप्त करू. तर त्यातले एक दोघं काही तयार झाले नाही, पण त्यांचे जवळजवळ 4 जणांची मुलं तयार झाले. मग आता जेव्हा भविष्यवाणी केली होती तेव्हा कौंडिन्य सर्वात लहान होते, पण आता इथं ते सर्वात मोठे झाले, म्हातारे झाले म्हणून. तर त्यांच्या नेतृत्वाखाली ते 5 जण त्यांच्या सेवेसाठी आले होते. भविष्यवाणी घेऊन पण आले होते आणि त्याचबरोबर ती वार्ता पण घेऊन आले होते की युद्ध थांबलं रोहिणीच्या पाण्याच्या वादावरलं. मग ते सेवा करत होते, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं सिद्धार्थ गौतमांनी अन्न ग्रहण करणं सुरू केलं, तर ते बिचारे अविद्यवान होते. त्याला वाटलं आता काय हे बुद्ध होणार नाहीत. म्हणून ते रागारागात निघून तिकडे ऋषीपतन वनात गेले होते आणि सिद्धार्थ गौतम तिकडं विशाखाने जे काही व्रत केलं होतं तर त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसले होते. मग तिला असं वाटलं की त्या दासीला वाटलं की देवताच उतरले की काय, तो इतिहास वेगळा आहे आणि म्हणून ती खीर दिली होती. ती खीर घेऊन प्राशन करून ज्या रात्री त्यांनी ती खीर प्राशन केली त्याच रात्री त्यांना 5 स्वप्न पडले होते. त्यांना असं वाटलं आता मी नक्की बुद्ध होणार, कारण ते स्वप्नच असे होते. त्यातलं पहिलं स्वप्न हे आपला भारताचा जो नकाशा आहे ना, तो त्या पहिल्या स्वप्नातून तयार झालेला आहे आणि त्याचं चित्र गोयंका गुरुजींनी ग्लोबल पेगोड्याला बुद्धा गॅलरीमध्ये स्पष्ट बनवलेलं आहे. महाविशाल काय तथागताला त्यांची दिसली, संपूर्ण जंबूद्वीप त्यांच्या अंगाने झाकलेलं दिसलं आणि त्यांच्या पायाचा स्पर्श समुद्राला झालेला दिसला. उशाची हिमालय पर्वत झाला. एक हाताने दुसरा समुद्र, दुसऱ्या हाताने हा दुसरा समुद्र, जसे की अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदवी महासागर जो आहे, हिंद महासागर, हे सगळे तिन्ही त्यांचे पायाने हाताने झाकलेले दिसले त्यांना आणि डोक्याची उशी झाला हिमालय आणि पूर्ण जंबूद्वीप त्यांच्या अंगाखाली झाकलं. एवढं मोठं स्वप्न पडलं त्यांना पहिलं. त्यामुळे याचा अर्थ काय? मग नक्की मला सम्यक संबुद्ध तो प्राप्त होईल आणि जेवढ्या अंगाखाली झाकलेला प्रदेश एवढा सगळा बौद्धमय होईल आणि माझं हे ज्ञान जे हाताने इकडे समुद्र दिसला तर या समुद्र मार्गाने ह्या देशात जाईल, या समुद्र मार्गाने इकडे जाईल आणि त्या समुद्र मार्गाने तिकडे जाईल. खरंच तसंच झालं. श्रीलंका, सुवर्णभूमी म्हणजे ब्रह्मदेश आणि थायलंड आणि अशा ह्या देशामध्ये इकडे पोहोचला. ते बरोबरच झालं. आणि म्हणून असे 5 स्वप्न त्या खोलात जात नाही. ते नंतर कधीतरी वेगळं आपल्याला हे 4 आर्य सत्याचं अष्टांगिक मार्गाचं
विश्लेषण 32 पद्धतीनं पाहायचं म्हणजे थोडासा इतिहास तुम्हाला सांगत आहे. आणि मग जेव्हा ते तिथं वैशाख पौर्णिमेच्या रात्री तिथं त्या पिंपळाच्या झाडाखाली ज्याला आपण आता बोधिवृक्ष म्हणतो, तिथे येऊन जेव्हा बसले सत्यक्रिया करून ते पात्र नदीत टाकून, तर तेव्हा मग त्यांना त्या प्रहारामध्ये हे 4 आरे सत्य दिसले आणि हे बोधिज्ञान प्राप्त झालं त्यांना. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पाहिलं की हे कोणाला सांगू म्हणून मध्ये त्यांना आलार कलाम, उद्धक रामपूत हे आठवले. ते मरण पावले होते. अरूप ब्रह्मलोकात उत्पन्न झाले होते. मग हे 5 जण कुठे आहेत म्हणून त्यांना बोधिज्ञानानं दिसलं की ऋषी पतनवनामध्ये आहेत. मग ते इकडे आले आणि त्यांना तो उपदेश दिला ह्या 4 आर्य सत्याचा की त्यांना बुद्धत्व कसं कसं प्राप्त झालं. आणि मग त्यांचं ऐकत 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 कौंडिन्य पहिल्यांदा अरहंत झाले आणि असं करत 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 सर्वात शेवटी अश्वजित सुद्धा अरहंत म्हणजे 5ही जण अरहंत झाले. तर तो उपदेश जो आहे 4 आर्य सत्याचा भगवंतांनी त्या 5 जणांना दिलेला तो आपण बघत आहोत. त्यातलं जे चौथा आहे 4 आर्य सत्यातलं ज्याची भावना करायची ते आहे आर्य अष्टांगिक मार्ग आणि तो 32 पद्धतीने कसा बघत आहोत आपण. तर जसं की सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी असा तो अष्टांगिक मार्ग आहे. पण आपण त्याला 32 पद्धतीने बघत आहोत. कारण ही सम्यक दृष्टी डायरेक्ट सम्यक होत नाही. तर पहिली कशी असते? पहिली असते एक दृष्टी आणि कोण्या लोकांची असते मिथ्या दृष्टी आणि कोणाची असते सम्यक दृष्टी आणि कोणाकडे असते दिव्य दृष्टी. तर असं ही दृष्टीमध्ये 4 दृष्ट्या असतात आणि असे अष्टांगिक मार्गाचे सगळेच सगळे 4 संकल्प असतात, 4 वाचा असतात, 4 कर्मांत असतात, 4 आजीविका असतात, 4 व्यायाम असतात, 4 स्मृती असतात, 4 समाधी असतात. तर हे जे असतंय ते यालाच 8 चोक 32 अंगांनी म्हणतात. त्याचं आपण सविस्तर विश्लेषण पाहत आहोत. तर मागच्या पाठामध्ये आपण मिथ्या दृष्टी म्हणजे काय हे बघितलेलं आहे. मिथ्या दृष्टी म्हणजे चमत्कारावर विश्वास ठेवणे, ईश्वरावर विश्वास ठेवणे. सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आहे, त्यानेच सगळ्याला जन्म दिला असं मानणे. त्याचबरोबर आत्म्याचं शरीरामध्ये एक अलग थलग स्थान आहे आणि मेल्यानंतर सुद्धा तो अजरामर असतो असं मानणं ही मिथ्या दृष्टी आहे. त्याचबरोबर जेवढे काही धर्मग्रंथ आहेत ते अपौरुषेय आहेत म्हणजे कोण्या पुरुषाने लिहिलेले नाही तर ते देवांचे वचन आहेत किंवा ईश्वरांचे वचन आहेत किंवा अल्लांचे वचन आहेत. ते कोणीतरी प्रेषिताला त्यांनी सांगितलेले आहेत असं मानणं ही मिथ्या दृष्टी आहे. जे कोणी असं मानतील त्यांना दृष्टी प्राप्त होत नाही आणि त्यांची दृष्टी मग सम्यक दृष्टी बनत नाही आणि सम्यक दृष्टी न बनल्यामुळं त्यांना दिव्य दृष्टीचा लाभ होत नाही आणि दिव्य दृष्टीचा लाभ न झाल्यामुळे ते साऱ्या दुःखातून मुक्त होणाऱ्या परमश्रेष्ठ निब्बाणाचा साक्षात्कार करू शकत नाहीत. ते लोक इथं जन्मग्रहण करतात. या आंधळ्यापणामध्येच या कर्मकांडालाच धर्म समजतात. यालाच ते ईश्वराच्या दर्शनासाठी, आत्म्याच्या दर्शनासाठी किंवा परमात्म्याच्या दर्शनासाठी किंवा अल्लाच्या अल्लाने कथन केलेल्या स्वर्गाच्या प्राप्तीसाठी, येशूने कथन केलेल्या स्वर्ग प्राप्तीसाठी ते इथं कर्मकांड करतात. नमाज आधी पडतात किंवा दर दर फ्रायडेला किंवा संडेला चर्चमध्ये आधी जातात किंवा जे जे काही कर्मकांड करायला सांगितले ते ते करतात. सण उत्सव त्योहार साजरे करतात, उपवास तापवास करतात आणि त्यानुसार गंडे दोरे व्रत वैकल्य करतात आणि असं समजतात की आता आपल्याला स्वर्गात जागा मिळेल, नसता मोक्ष मिळेल. तर यालाच म्हणतात मिथ्या दृष्टी. ते अजून इथंच अडकलेले आहेत. त्यामुळे मिथ्या दृष्टीवान माणसाला एक दृष्टी प्राप्त होत नाही आणि दृष्टी प्राप्त झाली नसल्यामुळे त्याचे पुढे संकल्प बी मिथ्या बनून जातात. मग त्याची वाणी पण मिथ्या होते. मिथ्या म्हणजे त्यांनीच ते बडबड करत राहतात, सांगत राहतात ते असं आहे ज्याचे की त्यांनी साक्षात्कार केलेला नाही. जसं की भगवंतांनी ईश्वर मानणे ही मिथ्या दृष्टी आहे, परमेश्वर मानणे मिथ्या दृष्टी आहे, आत्म्याचं अस्तित्व किंवा ब्रह्माचं अस्तित्व किंवा दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणे हे मिथ्या दृष्टी आहे. तर हे उगाच म्हटलेलं नाही, त्याचे विश्लेषण पण मी नीट केलेलं आहे. त्याचं भगवंतांनी व्यवस्थित पद्धतीनं कथन केलेलं आहे की बा ईश्वर का मानायचा नाही. तर ते एका सुंदर मुलीचं उदाहरण दिलं की एक तरुण म्हणतो की माझं एका मुलीवर प्रेम आहे. मग लोक विचारतात बाबा आणि सांगतो ती मुलगी खूप सुंदर आहे. लोक विचारतात बा ती कोणत्या गोत्राची आहे, कोणत्या नावाची आहे, कोणतं गाव काय, दिसते कसे, कुठं राहते, कशी बोलते. तर म्हणतो ते मला माहित नाही, पण तिच्यावर माझं प्रेम आहे. न पाहिलेल्या पोरीवर. मग लोकांनी त्याला वारंवार विचारल्यानंतर तिचं गोत्रही सांगत नाही, नावही सांगत नाही, तिला दाखवतही नाही.
मग लोक तशा माणसाला वेडा म्हणतील ना, पागल म्हणतील ना. तशाच प्रकारे हे ईश्वरवादी ईश्वर आहे म्हणतात फक्त. तो यांनाही दिसला नाही, यांच्या गुरुलाही दिसला नाही, यांच्या दादालाही पितालाही दिसला नाही, दादालाही दिसला नाही, परदादालाही दिसला नाही. 7 पिढ्यामध्ये कोणाला दिसला नाही तरी ते आहे म्हणतात. तर भगवान म्हणतात ही आंधळ्याची लाईन नाही तर काय, पुढचा, मधला आणि पाठीमागचा. म्हणजे नुसतं मान्य करायचं, त्याचा साक्षात्कार झालेला नाही आहे. अनुभूती झालेली नाही किंवा देवांचा कोणी असा आवाज ऐकलेला नाही, त्याचा स्पर्श घेतलेला नाही, त्याला चाखून पाहिलेलं नाही, त्याचा गंध घेतलेला नाही. 6 इंद्रियाच्या अंगाने सुद्धा तो अनुभूतीवर आलेला नाही, की समजा ठीक आहे नाही दिसला तर कमीत कमी ऐकू तर आला पाहिजे. जसं की समजा वीज डोळ्याने दिसते पण ती राहते कुठं कळत नाही. पण ती आहे ना अस्तित्व दाखवते ना तिचं अस्तित्व दाखवते ना वीज कधी ना कधी. तसं हे जेवढे बी सिद्धांत मिथ्या दृष्टीचे आहेत तर तथागताने ते खोडले तर ते आपल्या बोधी ज्ञान कौशल्याने खोडले. आणि मग ज्या लोकांना कळलं त्यांनी ज्यांनी हे ऐकलं त्यांचं कथन आणि खरंच त्यांना कळलं की खरंच मिथ्या दृष्टी आहेत तर त्यांच्या चित्तातून ते जे विचार त्यांनी धारण केलेले होते हे मिथ्या दृष्टीचे म्हणजे मिथ्या दृष्टीचे स्वभाव बनला होता त्यांचा, मिथ्या दृष्टीचं आचरण झालं होतं त्यांचं, ते त्यांनी झटकन सोडल्यामुळे काय झालं लगेच त्यांची दृष्टीचा उगम झाला. म्हणून मिथ्या दृष्टी समूळ नाश पावल्याशिवाय दृष्टीचा उगम होत नाही. आणि दृष्टीनेच ती उगवली पण तरी ती विकसित होत नाही जोपर्यंत तिला आपण विकसित करत नाही. जसं उदाहरणार्थ शेतामध्ये गहू पेरल्यानंतर सुद्धा तो गहू तोपर्यंत विकसित होत नाही जोपर्यंत त्याच्या अवतीभोवतीचं गवत आपण काढत नाही, त्याच्या आजूबाजूचे झिंजुरडे काढत नाही, त्याच्या अवतीभोवतीची बेश्रमी आधी काय जे असेल ती काडी कचरा काढत नाही आणि त्याला खत पाणी देत नाही तोपर्यंत त्याचा विकास पावत नाही. कुठलं झाड लावून दिलं तर त्याच्या अवतीभोवती जे काही काडी कचरा असतो तो जास्त फोफवतो गवत आधी. तद्वतच निस्ती दृष्टी प्राप्त होऊन फायदा नाही तर तिला विकसित करावं लागतं आणि ती विकसित झाल्यानंतर मग माणसाला सम्यक दृष्टी प्राप्त होते. आणि ती सम्यक दृष्टीच मग नंतर दिव्य दृष्टीकडे जाऊन ती आपल्याला अरहंत होण्यासाठी मार्ग स्पष्ट दिसतो, असा क्लिअर दिसतो. जसं की अंधारामध्ये घरात अंधार पडल्यानंतर जसं की आपण एखादा दिवा लावावा किंवा एखाद्या बॅटरीच्या सहाय्याने, टॉर्चच्या सहाय्याने आपण उजेड तयार करून एखादी वस्तू शोधावी आणि ती स्पष्ट दिसावी. तसं दिव्य दृष्टी किंवा सम्यक दृष्टी प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट निर्वाणाचा मार्ग दिसतो माणसाला. मग साहजिकच कोणताही सुज्ञ व्यक्ती ज्याला की दुःखाचा बी मार्ग स्पष्ट दिसतो आणि दुःखाच्या मार्गात तिकडे दुःखाच्या त्या खड्ड्यात पडल्यानंतर त्यांना वेदनाही समजतात की काय वेदना होतात, कसं व्याकुळ व्हावं लागतं, कसं रडावं लागतं, कसं क्रदन करावं लागतं. हे सगळं समजल्यामुळं साहजिकच आहे की सुज्ञ व्यक्ती त्या मार्गाला सोडतो म्हणजे मिथ्या दृष्टीला सोडतो आणि सम्यक दृष्टीला प्राप्त करतो. उदाहरणादाखल जसे एखाद्या व्यक्तीने हिंदू धर्मातले जे काही मी सांगितले हे कर्मकांड केले, सगळे केले, बकरं कापले, दिवाळीचे भरपूर फटाके घेतले, कपडा लत्ता घेतला, दागदागिने घेतले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की मुलांना नोकरीला लागत असताना विदेशामध्ये 25-25 लाख रुपये भरायची वेळ आली, त्यांच्याकडे पैसा नसतो. मग त्यांच्या लक्षात येते की आपण व्यर्थ खर्च केला या कर्मकांडामध्ये. अध्यात्म तर सोडा पण व्यावहारिक पण तुम्हाला दाखवतो पटवून की त्यांना तेव्हा लक्षात येतं की आम्ही तर किती बकरं कोंबडे कापत बसलो. अरे 10-20 हजार रुपये किंवा 25-30 हजार रुपये तिकडे ते बकरू कापून त्याची हत्या करून तेही पापकर्म करून इतरत्र लोकांनाही आळशी करून विनाकारण तिथं खाऊ घालणे म्हणजे त्यांचीही रोजीरोटी बुडवणे, त्यांचाही त्या दिवसाचा रोज बुडवणे, त्यालाही बस न येण्यासाठी किंवा इकडून तिकडून येण्यासाठी पैसा लावणे म्हणजे स्वतःही गड्ड्यात आणि इतरालाही गड्ड्यात मिथ्या दृष्टीमुळे घेऊन जाणे आणि अंतिमतः काय झालं? काय झालं? पैशाचा अपव्यय झाला, व्यर्थ गेले ते. अकुशल कर्म तर घडलं, एका प्राण्याचा जीव तर गेलाच गेला. पण त्याचबरोबर त्यांच्याही संपत्तीची हानी झाली. आणि जेव्हा कधी त्यांची उन्नतीचा मार्ग झाला किंवा पैशाची गरज पडली तेव्हा त्यांच्याकडे नव्हती. त्यालाच म्हणतात की असलं की भसा भसा, नसलं की दात इचकून बसा. म्हणून जे लोक मिथ्या दृष्टीवान असतात त्यांना अशी दात इचकून बसण्याची वेळ येते. पण जे दृष्टीवान असतात, सम्यक नाही, जे निस्ते दृष्टीवान असतात तर त्यांना पहिलं हे लक्षात येतं, त्यांना व्यावहारिक ज्ञान आणि त्यांना अध्यात्म ज्ञान हे दोन्ही त्यांना प्राप्त होणं सुरू होतात. मग त्यांना लक्षात येतं की आपण वर्तमानामध्ये सुद्धा कसं सुखी राहायचं, धनसंपत्तीनं आणि अध्यात्म संपत्तीनं हे दोन्ही संपत्त्या त्यांच्या विकसित होत सुरू जातात. पण जेव्हा त्यांना सम्यक दृष्टी प्राप्त होते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही धनसंपत्ती हिचं दान करूनच, हिला दान करूनच आणि ही जी आपली शरीर संपत्ती ना, या शरीर संपत्तीची पण आसक्ती सोडूनच हे मनामध्ये राग द्वेष तृष्णा उत्पन्न होतात ना, याचाही त्याग करूनच आपल्याला ती पुढची अवस्था प्राप्त होणार आहे.
याची दृष्टी त्यांना प्राप्त होते, सम्यक दृष्टी. आणि मग ते सम्यक दृष्टीचं आचरण करणारे जे लोक असतात ना, केवळ तेवढेच लोक मुक्त पथावर चालतात आणि तेवढेच मुक्त होतात. बाकी सगळेच सगळे दुःखा जाती पुनंग पुनंग, म्हणजे पुन्हा पुन्हा दुःखात पडत राहतात. पुन्हा पुन्हा गर्भाशयात दुःखात पडतात, म्हणजे काय करतात, गर्भाशयात पडतात, अंडाशयात पडतात, मुळाशयात येतात, अपोपातिक भावात कुठे ना कुठे उत्पन्न होतात. उत्पन्न झाले रे झाले की पुढच्या सगळ्या प्रक्रिया होतात. मग गर्भाशयात वाढ होणे, मग जन्म होणे, मग लहानचं मोठं होणे, मग कधीतरी आजारी पडणे, मग नंतर जीर्ण म्हातारा होणे, मग नंतर डोळ्यानं कमी दिसणे. जसं पहिल्यांदा जन्मल्याबरोबर डोळ्यानं दिसत नाही, म्हातारपणात बी दिसत नाही. जन्मल्याबरोबर दात नसतात, म्हातारपणात बी ती पंगत उठून जाते. जन्मल्याबरोबर काही नीट ऐकू येत नाही, म्हातारपणामध्ये पण काय ऐकू येत नाही. हे जन्मल्याबरोबर काय चालता येत नाही, म्हातारपणामध्ये बी उठावं लागतंय, पडावं लागतंय. तर ही अवस्था बरोबर निसर्ग देऊन हिसकून घेतल्यासारखं आहे ते. पण ज्याला हे नीट कळत नाही हे काहून होतं, तर ही अविद्येमुळे होतं. म्हणून मग त्या लोक सजग होतात कमीत कमी हा मार्ग ऐकल्यावर, की जे अगोदर अविद्येमुळे झालं, तर आता तथागताचा धम्म मिळालेला आहे. बाबासाहेबांनी तो सुव्यवस्थित प्रकाशित केलेला आहे. गुरुजीनं त्याला शुद्ध स्वरूपात मांडलेला आहे. आता आपल्याला केवळ आचरण करण्याची वेळ आहे. आता केवळ आपण त्याच्यावर चालायचं आहे, त्याला आपल्या जीवनात उतरवायचं आहे. म्हणून मग हे 4 आर्य सत्याचं आपण व्यवस्थित 12 अंगाने विश्लेषण केल्यानंतर आता ह्या आर्य अष्टांगिक मार्गाचं आपण 32 पद्धतीने विश्लेषण करत आहोत. म्हणून तुम्हाला सारांश रूपाने असं सविस्तर पद्धतीने सुद्धा मी ते कथन करत आहे, सांगत आहे. तर आज आपल्याला हे तिन्ही गोष्टी एकदाच पाहिल्यानंतर नक्की कळन. तर पुन्हा एकदा जाणून घ्या, की मिथ्या दृष्टी म्हणजे दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणे मिथ्या दृष्टी आहे. ईश्वरावर विश्वास ठेवणे मिथ्या दृष्टी आहे. आत्मा मेल्यानंतर मी अमर असतो ही मिथ्या दृष्टी आहे. का? कारण हे शरीर 3.5 हाताचं शरीर 32 प्रकारच्या घाणीनं भरलेलं आहे. त्या जर घटकात रूपांतरित केलं तर त्याचे 4च घटक बनतात. कारण 32 प्रकारच्या घाणीनं भरलेलं आहे. कशाला म्हणावं आत्मा? कारण केस आहेत, लोम आहेत, नख आहेत, दात आहे, हड्डी, मज्जा, याच्यापैकी कशालाच आत्मा म्हणता येत नाही. मेल्यावर हे अग्नी अग्नीत जाते, वायू वायूमध्ये जाते, जल जलामध्ये जाते, पृथ्वी पृथ्वीमध्ये जाते. आणि हे सगळं जाण्याच्या अगोदर ज्याला चित्त म्हणतात, ज्याला ऊर्जा म्हणतात, ज्याला एनर्जी म्हणतात, त्याला मन म्हणतात, तेच पहिलं शरीर सोडून जाते, त्यालाच मृत्यू घोषित करतात. त्याचं कोमातल्या आणि मेलेल्या माणसाचं उदाहरण देऊन पण मी नीट समजून सांगितलेलं आहे, की दोन्ही बॉडी शेजारी ठेवल्यानंतर एक सडते आणि एक सडत नाही. कारण एकामधून चेतना शक्ती निघून जाते आणि दुसऱ्यात चेतना शक्ती तशीच असते, म्हणून कोमातला व्यक्ती सडत नाही. पण नेमकी जाते म्हणजे कुठं जाते? समधातूमध्ये विलीन होते किंवा खेचल्या जाते. जशा प्रकारचं अंतिम चित्त इथं सुटतं, तर ते कोणत्या विकारांनी भरलेलं होतं किंवा कोणत्या सद्गुणांनी भरलेलं होतं किंवा विकार आणि सद्गुण याच्या परे होतं, अनंताचं चित्त होतं, तर मग ते मुक्त होतं. बाकीचे हे दोन्ही एक तर दुर्गतीला नसतात, सद्गतीला जातात. हे स्पष्ट आणि क्लिअर केलेलं आहे. म्हणून आत्मा मानायचा नाही आहे. आत्मा मानणं ही मिथ्या दृष्टी आहे. आणि जर तुम्ही मानतच राहिले, तर मग तुम्ही मिथ्या दृष्टीत राहताना तुम्हाला हे सत्य कधी समजणार नाही. हे जे सत्य 3.5 हाताचं किंवा हे जे सत्य ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे, या सत्यापर्यंत पोहोचता येत नाही. आणि जे सत्यापर्यंत पोहोचत नाही, ते साऱ्या दुःखातून मुक्त होत नाहीत. साऱ्या दुःखातून ते पुन्हा पुन्हा दुःखात पडतच राहतील. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे सांगितलेलं आहे, की आत्म्याचं अस्तित्व किंवा दैवी चमत्कार विश्वास किंवा ग्रंथ जे आहेत, त्यातले जे शब्द आहेत, ते अपरुष म्हणजे ईश्वराचेच आहेत असं मानणं ही मिथ्या दृष्टी आहे. अलग-तलग कारणाशिवाय कुठलंही काही कारण नाही आणि कुठलंही कारण घडलं, तर ते कोणाच्या तरी आज्ञेनंच घडलं, अशा प्रकारचं मानणे हे एक प्रकारची मिथ्या दृष्टी आहे. परंतु मग दृष्टी काय आहे? जशी ही मिथ्या दृष्टी गळून पडली आणि सगळी गळून पडावं लागते. थोडा जर तिचा अवशेष शिल्लक राहिला ना, जसं एक जरी तापाचा जंतू राहिला, की पुन्हा ताप येते. एक जरी जंतू टीबीचा राहिला, की पुन्हा टीबी उद्भवते. एक जरी जंतू चिकनगुन्याचा शिल्लक राहिला, तर पुन्हा ती वाढ होते. एक जरी जंतू कोरोनाचा कोव्हिड-19चा जर राहिला, कोव्हिड-20 म्हणलं तर काही हरकत नाही, आता त्याला 20 सुरू झालं. तर जरी तो उत्पन्न झाला, तर तशा पद्धतीनं पुन्हा त्याची वाढ होते. तशाच प्रकारे विकार एक जरी शिल्लक राहिला, तर ते विकार अनेक वाढतात. मग समूळ नष्ट झाल्याशिवाय दावा नाही करता येणार, की दृष्टी उत्पन्न झाली म्हणून. मग दृष्टी उत्पन्न झाल्याबरोबर त्या व्यक्तीचं पहिलं ध्येय काय होतं? ही मिथ्या दृष्टी सगळी निघून गेली, की मग त्याला असं वाटतं, की अरे आपलं जीवन आपण शुद्ध केलं पाहिजे. ही दृष्टी त्याला प्राप्त होते. मग इतरांची हानी केली पाहिजे, कोणाचं काय केलं पाहिजे, हे त्याच्या डोक्यातून निघून जातं. हे कर्मकांड सगळे निघून जातात. अरे हे कर्मकांड काय खरी नाहीत. मग त्याला वाटतं आपलं आपलं जीवन आपण सूचित केलं पाहिजे. सूचित केलं पाहिजे. मग काय सुचिता? वाक सुचिता, मन सुचिता. म्हणजे सोप्या भाषेमध्ये कायाची शुद्धी,
वाणीची शुद्धी आणि मनाची शुद्धी. जसं कायाची शुद्धी म्हणजे साबण लावून बी केल्या जाते, त्याला शुद्धी नाही म्हणत खऱ्या अर्थानं. ती करा. तोंडाची शुद्धी म्हणजे जसं आपण ब्रश केला किंवा दात घासले, ठीक आहे ते पण करणं गरजेचं आहे. ते तर आपल्याला माहिती आहे, की 2-3 दिवस नाही घासला तर तोंडाचा कसा वास येतो. तर त्याच्यावरूनच समजून घ्यायचं, की तोंड जर 2 दिवस नाही धुतलं, तर त्याचा घमकन वास येतो. आपल्या अवती कोणाला पुसू वाटत नाही. तर जर हे 2 दिवसाचं न घासण्यामुळं एवढा दुर्गंध पसरतो, तर तशा प्रकारे वाणीला आपण किती जन्मापासून शुद्ध केलं नसेल, तर किती दुर्गंध पसरला असेल, किती दुर्गती आपली येऊन बसली असेल. म्हणून जेवढी वाणी दुर्गतीवान म्हणून ते लोकं खोटं बोलतात. जेवढी जास्त घाण वाणी असेल, खूप जास्त मळ साचलेला असेल वाणीत, तर ते खोटं बोलतात. ते नंतर चुगली चहाडीचं बोलतात. ते नंतर कोणाची निंदा नालस्ती करतात, कटुवचन बोलतात. नसता व्यर्थ बकवास, व्यर्थ बडबड करत राहतात. एवढं केल्याने वाणी दूषित होते, गंध होते, घाण होते, दुर्गंधयुक्त होते. पण त्या वाणीनं जर आपण असं हे केलं नाही, तर समजून घ्यायचं की आपली वाकशुद्धी होऊ लागलेली आहे, म्हणजे मुखशुद्धी होऊ लागलेली आहे. आणि मनामध्ये राग, द्वेष, मोह उत्पन्न नाही केला. विथ राग, विथ द्वेष आणि विथ मोह जर मन बनवलं, तर समजून घ्यायचं मनही शुद्ध झालं. ही झाली काया, वाणी आणि मनाची शुद्धी. ही पहिली दृष्टी. ही दृष्टी प्राप्त होते. मग तो मनुष्य आपल्या शुद्धीसाठी लागतो. कायानं मग तो कायाची शुद्धी कशी करतो? ह्या कायानं हत्या करत नाही. ह्या कायानं चोरी करत नाही आणि ह्या कायानं तो दुराचार करत नाही. कारण हे तिन्ही कर्म करण्यासाठी काया लागते ना. बिना कायाची कशी हत्या होईल? बिना कायाचं चोरी कशी होईल? आणि बिना शरीराचा दुराचार कसा होईल? परस्त्री गमन, परपुरुष गमन. मग अशा पद्धतीनं पहिलं त्याला दृष्टी प्राप्त होते. दुसरी दृष्टी कोणती होते? की नाही आपण आपलं जीवन पूर्णत्वाकडे नेलं पाहिजे. हे मनुष्याचा जन्म पारमिता पूर्ण करण्यासाठीच मिळालेला आहे. अनेक लोकांना असं वाटतं, की समजा नाही आम्ही पारमिता पूर्ण केल्या, नाही जर आम्ही सगळं आचरण केलं तर मग मृत्यूक्षणी समजेल तुम्हाला काय येतं. मग मृत्यूक्षणी तुम्हाला हे सगळं सोडून जावं लागतं. सोबत काही येत नाही. मग तुमच्याकडे कुशल कर्म बी नसतं. मग तेव्हा लक्षात येतं, की अरे जीवन व्यर्थ गेलं. मी हे कमवण्यासाठी मी काय खोटे नाटे धंदे केले नाही. मी तर अष्टांगिक मार्गावर चाललोच नाही. मी तर जसं वाटेल तशा मार्गाने पैसा कमावला. मी तर अयोग्य मार्गाने पैसा कमावला. मग मग कशासाठी कमावला त्यांना जर विचारलं ना, मग ते सांगतात मुलाबाळासाठी कमावला, पत्नी लेकरासाठी कमावला. मग यांना भारी-भारी कपडे घ्यायचे. मग हे म्हणायचे, की "बाप्पा आजूबाजूवाल्याकडे गाड्या आल्या, आमच्याकडे आल्या नाही." मग बायको म्हणायची, "का हो माझ्याकडे साडी पाहिजे, दागिने पाहिजे, घर आपलं नीट पाहिजे. तुम्ही काय कामाचेच नाही. बघा ना लोकांनी कसं कमवलं." हे सगळं करतात आणि मग ते दुर्गतीला जातात. बरं कोणाचा विश्वास नाही बसणार समजा दुर्गतीवर का जातात की नाही जातात मृत्यूच्या नंतर. पण समजा भ्रष्टाचार केल्यानंतर जर इथं पकडले गेले, तर पकडल्या गेल्यानंतर जेलात जातात. काय अशा चांगल्या सुंदर मंदिरात किंवा विपश्यना सेंटरला नाही येत त्या माणसाला चोरी केल्यावर पकडल्यावर. सन्मान करण्यासाठी, हार घालण्यासाठी नाही नेत. त्याला पकडून जेलात नेतात. जे लोकं भ्रष्टाचारात पकडले गेले असतील, त्यांना जेलात नेतात. आणि तो व्यक्ती जर असा उठून उभा राहून म्हटला, की "जज साहेब, मी जे काही गुन्हा केला समजा तो केला, पण त्याची सजा मला एकट्याला नका देऊ हो." मग कोणाला द्यायची? अहो माझ्या पत्नीला पण द्या, ती पण जबाबदार आहे याच्यामध्ये. तीच म्हणायची मला नेहमी-नेहमी, की तुम्ही इतके पैसे आणा, असे आणा, तसे आणा. माझे लेकरं बी घडी-घडी मला काही-काही मागायचे आणि पुन्हा त्यातल्या त्यात बरोबर यांना बी 6-6 महिने जेलात टाका आणि त्याच्याबरोबर आमच्या इह-निवायाला बी टाका. कारण त्यांची बी आम्हाला बोलवण करावी लागायची, कपडे-लत्ते घ्यावे लागायचे, जावयाला कपडे घ्यावे लागायचे, दागदागिने घ्यावे लागायचे. मोठी आम्हाला आमची मिसाज लोकांमध्ये मिरवावी लागायची. मी अहंकारी, मी फ्रिज घेऊन दिलं, मी हे घेऊन दिलं. जेवढं आहे त्याच्यात राहण्याची इच्छा उत्पन्न होत नाही. काहून? हे मिथ्यादृष्टी आहे ना. मिथ्यादृष्टी आहे ना. मिथ्यादृष्टीमुळे हे सगळा व्यवहार बदलला आणि सगळं जे बिघडला ना हा कारभार सगळा, हे मिथ्यादृष्टी झाली, की मग ते संकल्प बी मिथ्या होऊन जातात. मग त्या लोकांची वाणी बी मिथ्या होऊन जाते, गर्वाचीच होऊन जाते. मग त्या लोकांचे कर्म जे म्हणतात ना, ते कर्म बी मिथ्याच कर्म बनत जातात. मग त्यांची आजीविका, घरात पैसे येण्याचे जे मार्ग आहे की नाही, ते बी मिथ्या होऊन जातात. आणि मग नंतर त्यांचा व्यायाम म्हणजे मनाची जी मन आहे की नाही सकाळपासून संध्याकाळ ते मिथ्याच राहतं मग. त्या मनाचा व्यायाम पण तो सुरू होऊन जातो. वाईट करण्यासाठी मग कोणाला टोपी देऊ, कोणाला ठकवू, कोणाला फसवू, कोणाला काय करू. मग हे सगळं करत जातात आणि अक्षरशः त्याची व्यायाम, स्मृती आणि समाधी पण त्याची मिथ्या बनते ना, मग मृत्यूच्या क्षणी त्यांच्याकडे काही धन नसतंय. मग जेव्हा हे सगळं इथं सोडून जायचंय, समजा जलात जरी नाही गेला तो, जलात जरी नाही गेला तरी त्याला हे सोडून जावं लागतं इथे, सोबत राहत नाही. मग त्याला मोठा पश्चाताप उत्पन्न होतो, की यार मी एवढं सगळं कमावलंय, पण सोबत तर काही नाही. इव्हन लेकरं-बाळं बी नाही, बायको बी नाही. हे कोणी सोबत येत नाही. मग त्याला भला मोठा पश्चाताप होतो त्या टाईमामध्ये. कारण त्याने हे मार्गावर चाललेलं नसतं ना आणि त्याला दुर्गती दिसते, नरक दिसतो, स्पष्ट दिसतो. अरे! मी तर ह्या खड्ड्यात पडणार आहे का? मग खड्ड्यात पडणार हे दिसल्यामुळे डोळे फाडतात लोक मारतात. त्याच्यामुळे तोंड वाकडे-तिकडे करून मारतात. त्याच्यामुळे अशा मुठी वळून किंवा आचक्या देऊन मारतात. ते त्या टाईमात ते घडतं तिथं.
त्यांना हे माहित नसली दृष्टी दिसत नाही ना, त्याच्यामुळे तिथं ते तसं होतं. घनघोर अंधार दिसल्यामुळं आणि मग म्हणून ते असे बिचारे चाच पडतात आणि मग तिथं प्राप्त होतात. पण ज्यांना मिथ्यादृष्टी नष्ट पावते आणि तेव्हा त्यांना दृष्टी प्राप्त नाही, आपलं जीवन आपण शुद्ध केलं पाहिजे, पूर्ण केलं पाहिजे. मग पूर्ण केलं पाहिजे, मग त्यांना लगेच सुचतं की दान दिलं पाहिजे. मग त्यांच्या लक्षात येतं की जसं एखाद्या गोष्टीच्या अभावाने मी व्याकुळ होतो. मला जर वेळेवर जेवण नाही मिळाले, वेळेवर कपडा नाही मिळाला, उन्हापासून रक्षण करण्यासाठी छत्री नाही किंवा घर नाही मिळालं, थंडी वाऱ्यामध्ये जर डास मच्छर चावले, तर जसं मी व्याकुळ होतो तसे असंख्य लोक आहेत ते व्याकुळ होतात. मग त्याला असं वाटतं की जसं मला सुख-सुविधा पाहिजे, तशा मी दुसऱ्यांना पण द्यायला पाहिजे, अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते. म्हणून मग त्याच्याकडे दान पारमिता पूर्ण सुरू होते. मग दान दिल्याने दोघांचा लाभ होतो. एक तर घेणाऱ्या व्यक्तीचा तुरंत लाभ होतो. घेणाऱ्याला ती वस्तू मिळते हे तर स्पष्ट आहे. पण देणाऱ्याचा असा लाभ होतो, की त्याचे दुर्गुण जे आहेत, जे चिकट मन आहे, चिंगूस मन आहे, ते कमी-कमी होत जातं आणि त्याचं उदार मन वाढत जातं. त्याचबरोबर त्याची जी देण्याची भावना असते की नाही, तर त्याची दया वाढत जाते, त्याची श्रद्धा वाढत जाते आणि त्याची दया आणि श्रद्धा वाढल्यामुळे त्याचा लोभ कमी-कमी होत जातो. या 2-2 घटना घडत जातात नेहमी दान देणाऱ्या व्यक्तीकडे. जो व्यक्ती दान देण्याचं मनात आणतो ना, तर त्याला दया उत्पन्न होऊन जाते. दया उत्पन्न झाल्याशिवाय तो प्राण्याला, भिकाऱ्याला यांना त्यांना देत नाही, गरिबांना, अनाथांना देत नाही. दया उत्पन्न व्हावंच लागते. तर म्हणून दान देताना 2 गोष्टी घडतात. एक दुर्गुण कमी-कमी होत जातो, एक सद्गुण वाढत-वाढत जातो. आपल्यातला जो लोभी स्वभाव आहे, जो चिकट स्वभाव आहे, तो कमी-कमी होऊन जातो. उदार स्वभाव म्हणजे दया आणि श्रद्धा वाढत-वाढत जाते. आणि ही श्रद्धा आणि दया हे सद्गुण जे आहेत ना, ते जर आपल्यामध्ये जिवंतपणेच असले ना, तर आपल्या अवती-भोवतीचे लोकं बिलकुल सेफ असतात. ते आपल्यापासून भयभीत नसतात. ते नेहमी प्रसन्न असतात. त्यांना नेहमी माहीत आहे, की हे देणारे आहेत, म्हणजे आपल्याला कोणत्या शब्दात फसवून आपल्याकडून काही लुबाडणार नाहीत, काय नाहीत, फसवणार नाहीत, गठवणार नाहीत. ते लोकं निश्शंक असतात आपल्यापासून. त्याला माहिती आहे, की अरे हे देणारे आहेत. हे घेत नाहीत. याला रस्त्यात पडलेले पैसे उचलत नाही कोणाचे. त्यांना माहीत असतं, की आपण चोरी करणारच नाही. कारण त्यांना आपला व्यवहार माहीत असतो, की हे देणारे आहेत म्हणून. तर देणाऱ्या व्यक्तीच्या अवती-भोवती प्राणी बी येतात. आणि ते प्राणी पण का जवळ येतात? कारण त्यांना माहिती आहे, की हे देणारे आहेत त्याच्यामुळे मी हे काय माझा जीव घेणार नाहीत. हे प्राण्याला बी कळतं, की हे माझा जीव घेणार नाही म्हणून साप बी आजूबाजूला येतात. वाघ बी हे बुद्धात होतं म्हणून येतात. आपल्या बी जवळ येऊ शकतात. पण आपल्याजवळ आपले लेकरं येत नाहीत. कारण आपण डोळे वाचून हे भला फटका देतो ठेवून त्याला किंवा आपल्याजवळ आपली बायकोला बी असे डोळे वाचतो किंवा नवऱ्याला डोळे वाचतात काही-काही लोकं. दाटवटी खातात. असं करून रागवतात. मग आता असं आपल्याजवळच पहिला दुर्गुण असला, आता देण्याचा भावच नसला, तर साधं अहो, या वस्तू तर सोडा. पैसा आदला किंवा वस्तू सोडा. साधे 2 प्रेमाचे शब्द देता येत नाही कोणाला. प्रेमाचे 2 शब्द दिले ना, तर कोणी जवळ येतंय. आता बघा तुम्ही सगळे एवढे लोकं जवळ काहून आले? समजा एवढे ऑनलाईन काहून जुटतात? जर समजा तुम्हाला अपशब्द दिले गेले असते किंवा तुम्हाला मिथ्या दृष्टीचे शब्द दिले गेले असते, जर तुम्हाला व्याकुळ बनवणारे शब्द दिले गेले असते, तर कशाला आपलं एवढं काम-धंदा, सगळं घरचं टीव्ही पाहण्याचं, सगळं जे काही झोप घेण्याचं, जे जे काही विश्राम करण्याचं जे काही काम होते ते सोडून इथं ऐकत बसणं का वाटलं असतं? कारण 2 शब्द भगवंताची वाणी, सत्यवाणी, दुःखमुक्तीची वाणी, आर्य श्रेष्ठ असं मार्गाची वाणी ऐकायला मिळते म्हणून कोणाला जवळ येऊन बसावं वाटतं. नाहीतर तुम्ही असं कोणाला ढुसा मारा बरं, कोण जवळ येऊन बसू देतंय? नाही बसावं वाटत माणसाला. तर हा गुण कधी वाढतो? जेव्हा माणसाला दृष्टी प्राप्त होते, की नाही मी देणारं बनलं पाहिजे. मग तो पारमिता पूर्ण करतो आणि पहिले दान म्हणजे मग तो देणारा बनतो. मग याला दृष्टी म्हणतात. मग त्याला दया येते इतर इतर लोकांप्रती. तर समजून घ्यायचं, की आपल्याकडे जर असं येणं सुरू झालं, तर ओळखून घ्यायचं, की आपली मिथ्या दृष्टी गळून पडली आणि आपली दृष्टी विकसित होत गेली. मग तो माणूस 10 पारमिता पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यात काय करतो तो? काय शुद्धी, वाच शुद्धी, मन शुद्धी करतो म्हणजे अष्टांगिक मार्गावर आरूढ होतो. इथं काय करतो? 10 पारमिता पूर्ण करतो. तेच सांगितलंय 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी. लोक वाचत नाही नीट. त्याला काय करावं? बरं नका वाचू तुम्हाला वेळ नाही तर. पण ज्यांना वेळ आहे बिचाऱ्यांना, ज्यांच्याकडे वेळच वेळ आहे, ज्यांनी सेपरेट हे कामच स्वीकारलेलं आहे, अशा भिक्षूंचा तो उपदेश ऐका. त्यांचा तो उपदेश ऐका. ठीक आहे तुमच्याकडे पुस्तकं वाचण्यासाठी किंवा काही ग्रंथ वाचण्यासाठी नाही वेळ, तुम्ही गृहस्थ आहात, सांसारिक जीवनात आहात. पण एक तर हप्त्यातला दिवस काढा किंवा सकाळचं ध्यानासाठी तर काढा. आपलं तर मंगल करून घ्या. खूप माणसाचं हानी होते. मृत्यूक्षणी सगळा पश्चाताप होऊन काय करता येत नाही. मृत्यूक्षणी सगळं समजून बी आपल्याकडे फार कमी वेळ असतो. 1 दिवस किंवा 1 घंटा, 2 घंटे. तेवढ्यात किती भरधाव वेगानं पळालं तर सुखाच्या गावापर्यंत पोहोचता येत नाही. आतापासूनच चालणं सुरू करा. सदाचार म्हणतात त्याला. नाहीतर मृत्यूच्या दिवशी समजा आज कळलं बी, तर एका दिवसात काय-काय करणार? दान करणार का? शीलपालन करणार का? समाधी करणार का? प्रज्ञा प्राप्त करणार का? विकार काढणार का? द्वेष काढणार का? मोह काढणार? का ईर्ष्या काढणार का? तृष्णा काढणार? का आळस काढणार का? काय-काय काढणार? एवढं नाही होत एवढ्या स्पीड गतीनं. त्यासाठी हळू काढत जावं लागतं. आतापासूनच कामाला लागावं लागतं. तर ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे
त्यांना त्यांना ह्या गोष्टी संग जोडा. हे धम्मोपदेश ऐकण्यासाठी जोडा किंवा ह्या व्हिडिओ जिथं कुठं आपल्या YouTube चॅनलवर दिसतील तिकडे त्यांना ऐकू द्या. ऐकल्यानंतर बिचाऱ्यांचं कल्याण होईल. हा हेतूच तो आहे सांगणाऱ्यांचा. आपल्या भगवंतांनी तोच मार्ग त्यासाठी सांगितला. म्हणून दुसरा दृष्टी त्यांना उत्पन्न होते. तिसरी गोष्ट त्यांना काय उत्पन्न होते, की केवळ 10 पारमिताच नाही, त्याच्याही पुढे जाऊन त्यांच्याकडे एक दृष्टी प्राप्त होते, की अरे हे जीवनाचा एवढा श्रेष्ठ मार्ग आहे. भगवंतांनी प्रकाशित केलेला आहे आणि हे तर आपण जीवन शुद्ध केलं पाहिजे. पण केवळ जीवन शुद्ध करून चालत नाही, 10 पारमिता पूर्ण करून नाही, तर निब्बाणाचा साक्षात्कार केला पाहिजे. निब्बाणाचा. मग ही दुसरी दृष्टी प्राप्त होऊन जाते त्यांना निब्बाण. मग ते निब्बाण म्हणताना पण पाहतात, की 3 प्रकारचे निब्बाण कथन केले तिथं. काही लोकं म्हणतात, खा प्या आणि मजा करा. मेल्यावर काही शिल्लक नाही. हे जे काय करायचे आहेच करून घ्यायची. ते ह्याच जन्मात पुढे कोण पाहिलंय, आहे की नाही, काय नाही, कोणाला काय माहिती आहे. घ्या खाऊन पिऊन, घ्या मजा करून. हे भगवान म्हणतात, ही मूढ मूढ निब्बाण आहे हे. हे मूढ लोक आहेत असे. मूढ दृष्टीचे लोक आहेत. हे खूप आपली आणि इतरांची हानी करतात. यांचं अनुकरण करणारे लोक मोठे भयान होऊन जातात. ते लोक त्यांच्या ह्या खा-प्या मजा करण्याच्या नादानादात कोणाच्या चोऱ्या बी करतात. कोणाचे खून खराबी बी करतात. कोणा दुराचार बी करतात कारण ते मानत नाही ना पुढचं जन्म नाही काय नाही त्यामुळे ते बलात्कार ह्या कुठल्या गोष्टी केल्या तर त्यांना वाटतं आता पुढं काहीच नाही तर काय होणार आहे? फक्त पकडल्या जायचं नाही पोलिसांकडून. बस बाकी काहीतरी काहीच नाही पुढे कर्म आहे काय त्याचं काही फळ नाही. हे मूढ बनतात हे सगळा संसार दुःखदायी बनवतात हे लोक. हे अशा स्वभावांचे लोक. म्हणून भगवान म्हणतात हे अशा प्रकारचे निब्बाण मला अमान्य आहे. आणि दुसरे काय म्हणतात? की शरीराला अशा प्रकारचे दंड, अशा प्रकारचे कष्ट द्या. वर्तमानात जीवन बिघडून टाकलंय सगळं. आणि भविष्यात काय बनन पुढं? तर बुद्ध याचा मधला मार्ग सांगतात. बुद्ध हे बी टोक सांगत नाही, ते बी टोक सांगत नाहीत. भगवान बुद्ध म्हणतात, की आवश्यकतेनुसार तुम्ही गरजा पूर्ण करा. जर तुमची आवश्यकता आहे भोजन ही तुमची आवश्यकता आहे, पाणी ही तुमची आवश्यकता आहे, निद्रा ही तुमची आवश्यकता आहे, कपडा-लत्ता ही तुमची आवश्यकता आहे, घरदार ही तुमची आवश्यकता आहे. पण तुम्ही इच्छेनुसार कपडे घेणे, खाणे, घरं बनवणे या मिथ्या दृष्टीत जाऊ नका. एक घर म्हणून त्या माणसाला दृष्टी प्राप्त होते, की इकडे निर्वाण प्राप्त करायचं आणि मग काय करायचंय? तर ज्यानं आपली तृष्णा वाढून त्या गोष्टीचा कशाला साठा करत बसायचं? मग जास्त पैसा झाल्यानंतर 10 घरं घेण्यापेक्षा तो लोक दानाकडे वळतो तो मनुष्य. आणि ज्याला दृष्टी प्राप्त होत नाही ना, तर तो व्यक्ती दान देणं सोडून काय करतो? आपल्यालाच जास्त घेणं सुरू करतो, आपलं सोनं जास्त घेणं सुरू करतो, आपल्याला दागदागिने घेणं सुरू करतो. नंतर स्त्रिया प्राप्त करण्यासाठी इम्प्रेशन पाडण्यासाठी मग त्या कोणकोणत्या महागड्या वस्तू घ्यायच्या ते घेणं सुरू करतो. मग ती स्त्री मेकअप करणं सुरू करते. मग ब्युटी पार्लर. तर पैशाचा असा अपव्यय करतात हे मिथ्या दृष्टीवाले लोकं. दृष्टी प्राप्त झाली ना, तर ते म्हणतात नाही आपल्याला निर्वाण प्राप्त करायचं मग आहे जास्तीचा पैसा काय करायचं? मग ते परोपकार करण्यासाठी मग पारमिता पूर्ण करण्यासाठी वापरतात. कदाचित कोणाला असं उत्पन्न होऊन त्याची पण आम्हाला तर नाही पटत, आम्हाला तर असं वाटतं हे करावं. मग अंतिम अंतिम रिझल्ट येईन तुम्हाला काय येईन ते. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघसान काय होतं तर. काही लोकांना जिवंतपणी कळतं. त्यांनी 10-10, 20-20 बंगले घेऊन ठेवले. म्हातारपणामध्ये एकाही बंगल्यात ठेवत नाही लेकरं. तिकडे अनाथ आश्रमात नेऊन टाकतात. तिकडे नेऊन ठेवतात. आणि शरीर तेव्हा काम करत नाही. आपले पैसे स्वतः एटीएम मधून जाऊन काढून आणता येत नाहीत. तेव्हा समजतं मग, तेव्हा पूर्ण आपण गुलाम होऊन जातो, दुसऱ्यांच्या अधीन होऊन जातो. दुसऱ्याच्या आधाराने उठवणे, दुसऱ्याच्या आधाराने बसवणे. म्हणून मग वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे, की नाही, 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 नाही गड्या, ठीक आहे जीवनामध्ये जेवढं पाहिजे आवश्यक कपडे, घरदार चांगलं सगळं व्यवस्थित आरोग्य आणि पण दान धर्माकडे वळलंच पाहिजे. शील पालन केलंच पाहिजे गड्या. खरं आपण आपली स्वतःची मुक्ती पाहिली पाहिजे. नाहीतर आपण स्वतः बी केलं लग्न, नंतर लग्न केल्यावर मग बायको बी येते. त्याच्यासोबत चिटकून सासू-सासरे बी येतात. मग कोणाचा साडू बी व्हावं लागतं. मग नंतर पाहिलं तर मग आपण साली बी येते आणि लय नाते होते मग त्या सगळ्याच्या जिम्मेदाऱ्या तेवढ्याप्रमाणे निभावाव्या लागतात. आणि त्या निभावता मग योग्य आणि अयोग्य मार्ग कोणत्याही मार्गाने निभावता भले कर्म होऊन जातात भरपूर मोठेचे मोठे आणि मग कर्म झाल्यानंतर मग लक्षात येतं, की ह्या कर्माला कसं पद्धतीने फेडावं, कसं व्यर्थ करावं. मग त्यांच्या जीवनामध्ये दुःखच दुःख येतं. मग त्यांच्या लक्षात येतं मी हे कमवलेलं पण आता मला उपभोग घेता येत नाही. हे तर ठेवून जावं लागेल. मग त्याच्यामुळे त्याला खूप मोठं दुःख होतं. म्हणून उपासक आणि उपासिकांनो निर्वाण भगवंताने जे सांगितलेलं आहे, ते जिवंतपणे तुमच्याकडे सगळं असू द्या. अमाप संपत्ती जर असेल तर त्या संपत्तीला चिटकून राहू नका. अमाप असं धन-दौलत जर योग्य मार्गाने कमवली असेल तर त्याच्यात आसक्त राहू नका, त्याच्यात निरासक्त राहा. जसं की एखाद्या तळ्याला जर पाट काढून दिला पाट पाण्याचा, तर वरून पाणी येत राहील आणि जास्त झाल्यानंतर बाजूला जाईन. त्याच्यामुळे येणं आणि जाण्याची प्रक्रिया असल्यामुळे ते पाणी शुद्ध राहील. पण एका तळ्यातलं पाणी जर जागीच साचून राहिलं किंवा एखाद्या विहिरीत साचून राहिलं आणि त्याचा जर उपसा झाला नाही, तर ते कालांतराने सडून जातं. त्यातले प्राणी तिथंच मरतात आणि ते कोणाच्या पिण्याच्या लायकीचं आणि वापरण्याच्या लायकीचं बनत नाही. तसंच संपत्ती
दान धर्माचा पाठ काढून दिला नाही तर ती तशीच कुजून जाते, कोणाच्या कामात येत नाही, ना आपल्या ना परक्यांच्या. तर ती दुःख देते. म्हणून त्यालाच तृष्णा म्हटलेलं आहे आणि त्या माणसाला दृष्टी प्राप्त होते, की निब्बाण प्राप्त तर करायचंच करायचं, पण आपण तृष्णा बी समूळ काढून टाकली पाहिजे. ही दृष्टी त्याला प्राप्त होते. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर मग त्याला सम्यक दृष्टीचा उगम होतो आणि सम्यक दृष्टी प्राप्त होता क्षणी समजून घ्यायचं त्या माणसाला पहिलं एक दृष्टी प्राप्त होते, की आपल्या मनाची निर्मलता केली पाहिजे. पहिल्या ठिकाणी तर आपली काया वाचा मन आपलं शुद्ध केलं सांगितलं. पण इथं मन नितांत निर्मळ केलं पाहिजे. मनाची शुद्धी करून टाकली पाहिजे. मन चित्त शुद्धीकरण केली पाहिजे. हे पहिली दृष्टी त्यांना प्राप्त होते. आणि चित्त शुद्धी कशी करायची? तर तिथं भगवंत एक उदाहरण बाबासाहेब एक उदाहरण सांगतात. श्रावस्तीमध्ये भगवंत प्रवचन देण्यासाठी आले. प्रसेनजित राजाने आमंत्रित केलं होतं. भर चौकामध्ये त्यांचं प्रवचन ठेवलं. ऐकणाऱ्यामध्ये 2 व्यापारी होते. एकानं लक्षात आलं, की राजानं जेवढा काही खर्च केलाय बुद्धाच्या प्रवचनावर, तर राजा खूप भला आहे. खूप चांगलं काम केलं कारण एवढा दुःखमुक्तीचा मार्ग भगवंतांनी सांगितलाय. पण दुसरा व्यापारी म्हणे, राजा मूर्ख आहे. विनाकारण म्हणे एवढा खर्च केलाय त्यापेक्षा आपल्या नोकरा-चाकराला आणि आपल्या सीमेवरल्या रक्षकांना जर दिला असता, तर त्याचा विकास झाला असता किंवा व्यापार व्यवसायासाठी केला असता, गरिबाला दिला असता असं सोचलं. दोघं झोपले. दारू पिऊन खूप झोपले. एक जो दुष्ट बुद्धीचा होता, तो बेहोश झाला आणि जो थोडासा चांगल्या बुद्धीचा होता, तो होशवरच होता. आणि सकाळी जेव्हा व्यापाराला दुसऱ्या गावाला निघाले, तर याच्या गाडीच्या चाकाच्या खाली तो जो दुसरा दुष्ट बुद्धीचा होता ना, तो गाडीच्या चाकाखाली येऊन मरण पावला. आणि हा दुसरा बराबर ज्या प्रदेशात गेला, नेमकं त्या प्रदेशातला राजा मरण पावला होता. आणि तिथल्या लोकांनी त्या राजाचा घोडा सोडला होता सफेद. म्हणे हा घोडा ज्याच्या पुढे जाऊन उभा राहील किंवा ज्याच्या पुढे मान वाकवून आपण त्याला राजा घोषित करू. आणि हा श्रेष्ठी नेमका त्याच्या गावात चालला होता व्यापारासाठी. तो घोडा बरोबर आला आणि गावाच्या बाहेर 20-25 किलोमीटर असतानाच याच्याजवळ येऊन उभा राहिला. याच्याजवळ उभा राहिल्याबरोबर हा श्रेष्ठी तिथलचा राजा झाला. तो म्हणे, "अरे, मी कालच भगवंताचं प्रवचन ऐकलं आणि माझ्या मनात कालच उत्पन्न झालं. तर बापरे! मला एवढा मोठा लाभ झाला." मग तो तिथं राजा झाला. मग त्याला लक्षात आलं, की मनात कुशल जरी चित्तलं, तर एवढा मोठा लाभ झाला. तर मग तो भगवंताला भेटायला आला आणि सांगू लागला, "भगवान असा-असा जीवन प्रसंग घडला." तर भगवंताने ते जाणलं. मग तिथून पुढे त्याने भिक्खू संघालाही आपल्या प्रदेशात आमंत्रित केलं आणि या शुद्ध धम्माचा मार्ग श्रवण करणाऱ्या लोकांना सांगितलं, की मन शुद्ध करायचं असतं. सम्यक दृष्टी प्राप्त झाल्यानंतर तो मनुष्य धम्म श्रवण करण्याकडे आणि मन शुद्धी करण्याकडे, मन निर्मळ करण्याकडे तो वळतो. मन सच्चित्त परियोदपनं सब पापस आकरणं कुशल सब पापस आकरणं म्हणजे मिथ्या दृष्टी काढून टाका. कुशल उपसंपदा म्हणजे दृष्टीवान बना. आणि सच्चित्त परियोदपनं म्हणजे सम्यक दृष्टीवान बना. एतं बुद्धान शासनं. हेच बुद्धाचं शासन आहे. मग तो व्यक्ती आपली मनाची शुद्धी करणं सुरू करतो. एवढंच नाही, तर तो व्यक्ती मग त्याच्याही पुढे जाऊन असा विचार करतो, की सम्यक दृष्टीचा हेतू काय आहे बुद्धाचा? मग हे संपूर्ण विश्व धम्म राज्य करणे हे सम्यक दृष्टीचा हेतू आहे. मग जर तुमच्या मनात सगळं विश्व धम्म राज्य करायचं असेल तर समजून घ्यायचं आपल्याला सम्यक दृष्टी प्राप्त झाली. नसता आपण विनाकारणच कोणत्या गोष्टीला सम्यक दृष्टी समजून बसू नका. लोकं वर काही भाषण देऊन सांगतात आणि स्वतःला समजतात त्यांना दृष्टी प्राप्त झाली. आम्हाला आम्हाला अशी दृष्टी प्राप्त झाली. आम्हाला सांगता पुढे काय होणार आहे, काय नाही, कोण निवडून येणार आहे, काय नाही येणार आहे. याला सम्यक दृष्टी म्हणत नाही. सम्यक दृष्टीचं पहिलं लक्षण आहे, की त्या माणसाचं मन परिशुद्ध निर्मळ होऊन जातं. होतं म्हणजे होतं 100% होतं. मग त्याला कुशल आणि अकुशल वाटेल तेव्हा त्याचं मन जिथं पाहिजे तिथं धाव घेऊ शकतं. त्याला वाटलं या कुशलाहून लगेच लगेच त्या छलांग मारायची आहे किंवा अकुशलमध्ये बिलकुल राहू द्यायचं नाही, तर त्याच्या अधीन असतं. म्हणून विद्वान मनुष्य आणि प्रज्ञावान मनुष्य याच्यामध्ये फरक आहे. म्हणून त्या व्यक्तीला एक लक्षात येतं, की संपूर्ण विश्व धम्म राज्य केलं पाहिजे. हे सम्यक दृष्टीचा पहिला हेतू आहे, की संपूर्ण विश्वामध्ये धम्म राज्य बनवलं पाहिजे. पण आता इथं 3 राज्य सांगितलेले आहेत. एक आहे स्वर्ग राज्य, स्वर्गाचं राज्य, एक आहे नरकाचं राज्य आणि एक आहे इहलोकाचं राज्य. असं काही लोकं म्हणतात, की स्वर्ग राज्यामध्ये देवाचं शासन चालतं. नरकामध्ये दैत्यांचं चालतं. पण पृथ्वीवर कोणाचं चालतं याच्यात एक मत नाही. भगवान म्हणतात, की हे किती हास्यास्पद आहे. त्यांनी पाहिलं बी नाही, की तिकडे ईश्वराचं चालतं, इकडे नरकात कोणाचं चालतं. पण हे अशा प्रकारचे 3 प्रकारचे राज्य घेऊन बसलेले आहेत. पण भगवान म्हणतात, माझ्या धम्माच्या, माझ्या सम्यक दृष्टीचा हेतू हाच आहे. लोकाला मी सम्यक दृष्टीवान बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे, की तुम्ही ह्या दोन्ही राज्याच्या भानगडीतून बाहेर पडा. तुम्ही हे मनुष्य जन्मात इथं आलेत ना, तर इथल्या राज्याच्या संदर्भात विचार करा, की कसं आणि इथलं राज्य कधी प्रस्थापित होतं, की एक माणूस जेव्हा दुसऱ्या माणसासोबत व्यवहार चांगला करतो, जेव्हा तो स्वतः हत्या करत नाही, चोरी करत नाही, दुराचार करत नाही, खोटं बोलत नाही, नशिले पदार्थात सेवन करत नाही,
अरे हे असं शुद्ध आचरण एक जेव्हा करतो जेव्हा दुसऱ्याला करायला लावतो, तेव्हाच हे न्यायाचं राज्य उत्पन्न होईल. किंवा एक मनुष्य इथे एका दुसऱ्याला फसवतो, गठवतो, तर कसं राज्य निर्माण होईल न्यायाचं? पण पृथ्वीवर त्यांना सांगितलं जातं, की तुम्हाला इथं जसं वागायचं तसं वागा. तुम्हाला स्वर्गात जायचं असेल, तर त्या ईश्वराला मानावं लागेल किंवा त्याच्या प्रेषिताला मानावं लागेल. त्याच्या प्रेषिताला किंवा त्या ईश्वराचे जे शब्द आहे, ते जसेच्या तसे धारण केलं, तर तेव्हा तुम्हाला ते प्राप्त होईल. तर हे जे मिथ्या दृष्टीत असल्यामुळे म्हणे माझ्या सम्यक दृष्टीचा हेतू हा आहे, की तुम्ही इहलोकाचं जे राज्य आहे, तर माणसाने माणसासोबत माणुसकीने वागलं पाहिजे. हा सम्यक दृष्टीचा हेतू आहे. आपण जर शेजाऱ्यासोबत वाद कटकटी करू लागलो, तर सम्यक दृष्टी कुठं प्राप्त आहे? म्हणून मनुष्याने मनुष्याची हानी नाही केली पाहिजे. मनुष्याने मनुष्यासोबत चांगला व्यवहार केला पाहिजे. अनेक लोक मला प्रश्न विचारतात म्हणते, की बघा ना अयोध्येमध्ये अ, भगवंताचे अवशेष सापडले, पण तरीही त्याच्यावर मंदिर उभारत आहेत. हे किती अघटित आहे, किती रागाचं काम आहे, किती द्वेषाचं आहे. लोक हे सांगतात. मी त्यांना वारंवार सांगतो, की बोधिसत्व बाबासाहेब बुद्ध भगवान हे वारंवार लोकांना सांगून गेले. ज्या मार्गाने जाऊ नका म्हटलं, त्या मार्गाने त्यांचे अनुयायी बी चालतात. बाबासाहेब नेहमी म्हणतात, की माझे पुतळे उभारण्याच्या भानगडीत पडू नका. कारण पुतळ्यांची कधी ना कधी विटंबना होईल. तर तुम्ही आपल्या मनामध्ये मी जो मार्ग तुम्हाला सांगितलेला आहे, त्या मार्गावर तुम्ही चाला आणि त्या मार्गावर लोकांना चालण्यासाठी प्रेरणा द्या. म्हणजे आपोआपच त्यांना त्या मार्गावर चालल्यानंतर जो कोणी मार्ग कथन केलाय, त्यांच्याप्रती श्रद्धा उत्पन्न होईल. मग विटंबना करण्याचं कारणच पडणार नाही. पण आपण आपण वारंवार काय करतो, ज्या मार्गाने जायचं महापुरुषांनी सांगितलं ते सोडून त्यांच्या उत्सवामध्ये आणि त्यांच्या वेगळ्याच गोष्टीमध्ये दैवत बनवण्यामध्ये आपण कामी लागतो. आचरणाचा जो मार्ग आहे, त्या आचरणाच्या मार्गाला सोडून आपण असं वागल्यामुळे होतं म्हणून संपूर्ण जम्बूद्वीप हे बुद्धमय होतं, आजही आहे. तुम्ही म्हणसाल की रामाचं मंदिर तिथं नको दुसरी ठिकाणी करा. तर दुसऱ्या ठिकाणी बी बुद्धाचेच अवशेष आहेत. कुठेही खोदा तुम्ही भारतामध्ये. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत, की रामाचं मंदिर तिथं नको, बाकी त्यांनी कुठं बनवलं तर आम्हाला काही विरोध नाही. अरे मग रामाचं मंदिरच नको. ते कुठं जरी बनवलं तर ते बुद्धाच्या डोक्यावरच येणार आहे. आणि जर रामाचं मंदिर नको असं जर म्हणलं तर मान्य करणाऱ्या लोकांची संख्या आहे का? नाही. मग ते मिथ्या दृष्टीवाल्यांची संख्या जास्त असेल म्हणून वाद, भांडण जिथं कलह उत्पन्न होईल तर तिथं प्रज्ञेनं काम केलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, की सम्यक दृष्टीचा हेतू हा आहे, की मनुष्य प्रज्ञावान झाला पाहिजे. मग प्रज्ञा ही काय करते? त्याला योग्य सांगते, की नेमकं काय केलं पाहिजे. आणि प्रज्ञा उत्पन्न होणे, त्या प्रज्ञेबरोबर शील जोडी असणे, नुसतं प्रज्ञा आणि नुसती विद्या काय कामाची नाही. ती शस्त्र बनते धारदार. दुसऱ्याची हानी बी करू शकतात ही विद्वान लोकं. पण ते शीलवान जर असेल, म्हणून शील हे माणसं सम्यक दृष्टीच माणसाला शीलवान बनवते. आणि ज्या लोकांकडे सम्यक दृष्टी नाही, ती विद्वान तर खूप आहेत. खूप विद्वान लोकं भाषण-बिषण देताना बघा आपले लीडर-बिडर बी इतके विद्वान आहेत, पण त्यांच्याकडे शील नाही आहे. समाजातून आम्हा पैसा जमा करायचा आणि आपल्या अकाउंटला टाकायचा. समाज निवडणुकी टायमात विकायचा, काय करा हे भले लीडरचे तुम्ही काम बघा. त्यांच्याकडे दृष्टी सम्यक दृष्टी नाही, विद्वान खूप आहेत. विद्वान आणि प्रज्ञावानामध्ये फरक सांगितला. एक ब्राह्मण भगवंताकडे आला होता. तो ब्राह्मण म्हणे, भगवान आम्ही ब्राह्मण विद्वत्त पूज्यते. ब्राह्मण विद्वानाची पूजा करतात. भगवान म्हणतात, ब्राह्मण कोणत्या आधाराने तुम्ही विद्वान म्हणता? म्हणे 4 बाबी असल्या पाहिजे त्याला मी विद्वान म्हणतो. तो विद्वान असा असला पाहिजे, की पुढच्या व्यक्तीने एखादा शब्द बोलता क्षणी त्याला त्याचा सगळा अर्थ कळला पाहिजे. अर्धा शब्द काढल्याबरोबर तो एवढा एवढा विद्वान असला पाहिजे. एक. दुसरी गोष्ट त्याची स्मरणशक्ती ही खूप चांगली असली पाहिजे. तिसरी गोष्ट, की जे काही तो बोलला आणि जे काही त्याने कार्य केलं पाठीमागे, ते सगळं त्याला स्मरणात असलं पाहिजे. तुरंत त्याला आठवलं गेलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, गृहस्थांचे जेवढे काही श्रेष्ठ कर्म आहेत, त्याच्यामध्ये तो निपुण असला पाहिजे. हे विद्वानाचे 4 लक्षण आहेत. भगवान, तुम्ही या 4 गुणाच्या आधाराने विद्वानाची पूजा करसाल का? त्या भगवान म्हणतात, तुझ्या ह्या 4 गुणाच्या आधाराने मी तुझ्या विद्वानाची पूजा बी करत नाही, निंदा पण करत नाही. पण मी जे प्रज्ञावानांचे जे 4 गुण सांगतो ते तू ऐक. मग भगवान म्हणतात, की विद्वानापेक्षा प्रज्ञावान हा अधिक चांगला असतो. तर प्रज्ञावान व्यक्तीचं पहिलं लक्षण असतं, की तो बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय काम करणं सुरू करतो. हे प्रज्ञावानाचं पहिलं लक्षण आहे. विद्वानाचं काम बहुजन हिताय बहुजन सुखाय नाही. फक्त आपल्या कार्यकर्त्यापुरतं झालं बस झालं. किंवा आपल्या घरापुरतं झालं बस झालं. हे विद्वान भरपूर आहे तिथं. विद्वानांची संख्या वाढल्यानंतर भारत बौद्धमय होईल असा कदापि विचार करू नका तुम्ही. प्रज्ञावानांची संख्या वाढल्याशिवाय. प्रज्ञावानाचं लक्षण असतं, की तो बिचारा प्रज्ञावान जे असतो त्याचं पहिलं बहुजन हिताय बहुजन सुखाय तो कार्य करतो आणि त्याचा लगेच संकल्प सम्यक बनून जातो.
सम्यक संकल्प बनल्याबरोबर त्याला लगेच लक्षात येऊन जातं, की हे अष्टांगिक मार्गावर लोकांना आपण आरूढ केलं पाहिजे आणि 10 पारमिता आरूढ केलं पाहिजे. हे दुसरं लक्षण त्याचं उजागर होतं. तिसरं त्याचं लक्षण उजागर होतं. त्याला जेव्हा वाटलं, तेव्हा त्याचं तो मन कुशलमध्ये पटकन प्रविष्ट करू शकतो. त्याचं मन त्याचं पूर्ण ताब्यात असतं. त्याच्या समोर असं किती जरी वाईट दिसलं, सगळे लोकच चोऱ्या करताना दिसले, तरी तो चोऱ्या करत नाही. सगळे लोकं हत्या करताना दिसले, तरी तो हत्या करत नाही. सगळे लोकं दुराचार, व्यभिचार करताना दिसले त्याला. कोणी कोणाच्या पत्नीसोबत, मुलीसोबत 1, 2, 3, 4, 5 बॉयफ्रेंड घेऊन फिरताना दिसले, गर्लफ्रेंड, तरी तो तसाच वागत नाही, कारण तो प्रज्ञावान आहे. त्याला माहिती आहे याचा अकुशलकाचं काय आहे. कारण तो प्रज्ञावान झालेला असतो. तो प्रज्ञावान पाहिजे तेव्हा अकुशल चित्त आपलं पटकन तिथून हटवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तो कुशलमध्ये धाव घेऊ शकतो. जेव्हा त्याला वाटलं की दान करायचं, शीलपालन करायचं, संघदानाचं आयोजन करायचं, तो तुरंत करू शकतो. हे प्रज्ञावानाचं तिसरं लक्षण आहे. आणि प्रज्ञावानाचं चौथं लक्षण आहे, की तो जेव्हा पाहिजे तेव्हा पहिल्या ध्यानात, दुसऱ्या ध्यानात, तिसऱ्या ध्यानात, चौथ्या ध्यानात, जसं की सहजगत्या कुठलाही परिश्रम न करता, प्रयत्न न करता सहज त्याच्यामध्ये भ्रमण करतो, विहार करतो सहज. काही त्याला कष्ट करायची गरज नाही. पहिल्या ध्यानात जायचे, दुसऱ्या चारही ध्यानाचं तो सहजगत्या हे करतो. हे प्रज्ञावानाचे लक्षण आहेत. मग हे म्हणता क्षणी तो ब्राह्मण म्हणतोय, "अहो श्रमण गौतमा, तुम्ही किती सुंदर सांगितलं. जे की झाकलेलं होतं त्याला उघडं केलं, दृष्टी दाखवली, आंधळ्याला वाचा, मुक्याला वाचा फोडली, बहिऱ्याला ऐकू येऊ लागलं, भोवरात अडकलेली नाव काठावर लागली. अशा रीतीनं भगवान तुम्ही मला खूप चांगला उपदेश केला. मला तुमचा आजीवन उपासक म्हणून स्वीकार करा." अशी कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणून आजच्या क्षणी आपण एवढाच उपदेश सम्यक दृष्टीच्या संदर्भातला आहे. विशेष रूपाने आणखी त्याला मी विश्लेषित करून 56 अंगाने आपण पुढं आणखी विश्लेषितच करणार आहोत. बाकी सम्यक संकल्प, मिथ्या संकल्प आणि निश्चय संकल्प बाकी आहेत. अजून सगळं बाकी आहे. आपल्याला कुठलीही गडबड नसली पाहिजे. वर मी तुम्हाला 10 मिनिटात बी हे सगळे सांगून टाकीन. पण जोपर्यंत तुम्हाला हे फोडून तोडून व्यवस्थित जर कळत नाही, तर तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. मी याचं विश्लेषण तुरंत तुम्हाला लगेच लक्षात आणून देईन कालांतरानंतर, की 22 प्रतिज्ञेमध्ये हे सगळंच्या सगळं सामावलेलं आहे. तर कोणकोणती प्रतिज्ञा सोडली म्हणजे मिथ्या दृष्टी सुटली, कोण प्रतिज्ञा जीवनात उतरवली म्हणजे आपल्याला दृष्टी प्राप्त झाली आणि कोणकोणती प्रतिज्ञा जीवनात पूर्ण अंगीकारली म्हणजे आपल्याला सम्यक दृष्टी प्राप्त झाली आणि कोणती प्रतिज्ञा आहे की ती आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त करून देते आणि काय आहे त्या 22 प्रतिज्ञेमध्ये जे की आपल्याला अरहंत बनवते. म्हणून दुसरीकडे भटकायची गरज नाही. खूप सुव्यवस्थित आपल्या बाबांनी दिलेलं आहे. पण काय करावं, विश्लेषण करणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि ऐकणाऱ्याची संख्या तर बिलकुलच कमी आहे. म्हणून करुणेनं भगवंताचा सद्दंभ बाबासाहेबांनी दिला. गुरुजींनी शुद्ध स्वरूपात केला. एवढीच अपेक्षा करतो. तुम्हा सगळ्यांचं मंगल हो. सगळ्यांना पहिले मिथ्यादृष्टी काढण्याची तुम्हाला चेतना प्राप्त हो. हे काय आत्मावर ईश्वरावर बुद्धावर तुम्हाला त्यांची बुद्धाची अनुकंपा होऊन मग प्राप्त हो असं नाही म्हणायचं कधी. हे आशीर्वाद हो कोणाचा, ते तुम्हालाच चेतना उत्पन्न हो. तुम्हाला चेतना उत्पन्न हो. कमीत कमी प्रवचन ऐकण्याची हो, म्हणजे वारंवार ऐकून तरी तुमची ती निघल. तुम्हाला चेतना उत्पन्न हो, की ती प्रत्यक्ष प्रज्ञा कशी प्राप्त करायची, त्याची विपश्यना विद्या करण्याची तुम्हाला चेतना तयार हो किंवा सकाळच्या ध्यानाला तुम्हाला येण्याची इच्छा उत्पन्न हो. आळस लोकांना झोपावं तर खूप वाटतंय. असं वाटतंय की एक नाही सकाळी 5 वाजता तर साखर झोप म्हणतात लोकं. साखर झोप नाही, मोळ्याच्या मधासारखी झोप असते. त्याला वाटतं 10-12 गोधड्या टाकून द्यावा कोणीतरी आम्हाला झोक्यात टाकावं. हे आळस हे आरंत होईपर्यंत राहतोय. भला मोठा शत्रू आहे आपला. दुसरे शत्रू पाहत बसलेत लोकं. म्हणून आजच्या क्षणी एवढाच उपदेश देतो, की मिथ्या दृष्टी पहिले काढून टाका. मग दृष्टी उगम पावते आणि दृष्टी विकसित झाल्याबरोबर सम्यक दृष्टी बनते आणि ती पहिलं मग बहुजन हिताय बहुजन सुखाय काम करणं सुरू करतो तो व्यक्ती. एवढंच नाही तर तो व्यक्ती संपूर्ण विश्व धम्मराज्य झालं पाहिजे. मग तो स्वर्गाच्या लोकाचं आणि नरकाच्या लोकांचं सोडून तो हे लोकांमध्ये कसं सुख संपादन करतात याच्या कामाला तो लागतो आणि त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर मग तो विचार करतो, की एवढ्यानं काम चालणार नाही. मग तो प्रज्ञावान बनणं सुरू करतो. विद्वान बनण्याच्या भानगडीत पडत नाही. मग प्रज्ञावानच नाही तर तो म्हणतो केवळ प्रज्ञा असून काय फायदा नाही, कारण प्रज्ञावान म्हणून दुसऱ्याला फसू शकतो. म्हणून तो शीलवान, त्याची शीलाची जोडी असली पाहिजे. मग ही सम्यक दृष्टी त्याला प्राप्त होते आणि शीलानच काम भागणार नाही तर मग तो म्हणतो माणूस करुणावान झाला पाहिजे. मग करुणेचं उदाहरण भगवंता सांगितलं की बौद्ध धर्मामध्ये करुणा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग तिथं करुणेचं सांगितलं की भगवंतांनी सांगितलं की जो भिक्षू कुठे बी बसला बिचारा, कुठे बी बसला तर त्याच्या शरीरातून घाण पडायची, वास यायचा. कोणी भिक्षू त्याची साफसफाई करत नव्हते. तर भगवंतांनी जाऊन त्याचं अंग स्वच्छ धुतलं आनंदाला सांगून. अंग स्वच्छ धुतल्यानंतर मग विचारलं तर भगवान म्हणतात हो तथागताचा जन्म त्यासाठी झाला असता, कारण ही करुणा असली पाहिजे आपल्याकडे, करुणा असली पाहिजे. तर करुणा विकसित झाल्याशिवाय आणि सम्यक दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय करुणा उत्पन्न होत नाही माणसाला. नाहीतर लोक घरच्या घरी सेवा करत नाही आपली मायबापाची. ज्या मायबापाने आपला लाखो वेळा शेंबूड काढला, ज्यांनी लाळ पुसली, ज्यांनी आपली लघवी आणि विष्ठा आपण जशा पद्धतीनं पिलकलो किंवा जशा पद्धतीनं आपण पिलकलो म्हणा, निबर म्हणा, पातळ म्हणा, त्यांनी कधी तिरस्कार केला नाही. त्या मायबापाची आपल्याला पुढे सेवा करू वाटत नाही. कशामुळं? सम्यक दृष्टी नसल्यामुळं.
तर तथागताने आदर्श घालून दिला आपल्या पुढं, की अरे बाबा, हे तथागताने त्यांच्या हाताने त्या बिचाऱ्या घाण झालेल्या भिक्षूला धुतलं. तेव्हा सगळे भिक्षू पळत पळत आले आणि मग बघू लागलेत म्हणे, हो, तथागताचा जन्म त्यासाठी झालेला असतो. जे कोणी रोग्याची सेवा करेल, समजून घ्या ती तथागताची सेवा आहे, सांगून टाकलं. आपण आपल्या घरातल्या घरात रोग्याची सेवा करत नाही. जर सासू आपली बिमार पडली, तर आपण तिची सेवा करण्याच्या ऐवजी बदला घेण्याच्या भानगडीत पडतो. चांगलं तिला ढुसके-ढासे देतो, खुसके-खासके देतो. म्हणते, "तू लई बोलत होती ना म्हातारे, किती वेळेस मागितलं तर जेवायला देत नाही." कुठं आपल्याकडे दृष्टी आहे? कुठं करुणा आहे आपल्याकडं? करुणा नाही याचा अर्थ सम्यक दृष्टी नाही. हे बाकी आपल्याला कळलं-बिळलं हे झालं म्हणून असं नाही, की सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी झाली, की माणसाला ती करुणा उत्पन्न होते. आणि करुणा उदाहरण इथं खूप असं सांगितलंय. प्रज्ञेचं बी उदाहरण सांगितलंय, की विद्या पुरुषी नाही. प्रज्ञावान काय? तो पटीसेनाला बाकीच्यानं सगळ्यांना त्रिपिटक पाहत होत्या. पटीसेनाला 500 अरहंत भिक्षूंनी शिकवलं तरी एक गाथा पाठ नव्हती. पण भगवंताने शिकवलं तर तो एका गाथेवर अरहंत झाले ते पटीशन. म्हणजे इथं केवळ विद्या असून चालत नाही. त्याच्याबरोबर शीलाची जोड असली पाहिजे. म्हणजे सम्यक दृष्टीनेच प्राप्त होतं. आणि करुणा पण नाही, तर तिच्यामध्ये मैत्रीची जोड असली पाहिजे. आणि मैत्री सांगितली भगवंतांनी, की सम्यक दृष्टीवान माणसाचं एक लक्षण आहे, की त्याच्यामध्ये मैत्री आघात उत्पन्न होते. मैत्री उत्पन्न झाली, की समजून घ्यायचं तीच सम्यक दृष्टी आहे. नाहीतर तुम्ही कितीही म्हणत बसा सम्यक दृष्टी आहे मला. हे डोळे कितीही चांगले सुरमा लावून, चष्मा लावून किती सजवा, या दृष्टीला काही सम्यक दृष्टी कोणती दृष्टी म्हटलेली नाही. सम्यक दृष्टीवान व्यक्तीमध्ये मैत्री आघात होते. पण मैत्री पण कशी? हे आपल्या मुलाबाळाचंच भलं हो, मंगल हो, माझ्या माझ्या नवऱ्याचं लय प्रमोशन हो, माझी बायकोच लय सुंदर होत राहो आणि आमचं घरदार चांगलं हो, आमचे हे निवायले चांगले हो. याला नाही म्हणत मंगल मैत्री. मंगल मैत्री म्हणजे भगवंतांनी उदाहरण सांगितलं, जसं जमीन ही पृथ्वी कोण खोदल्यावर सुद्धा ती रागे भरत नाही. त्या त्या पृथ्वीला खोदलं काय, खड्डा पाडला काय, तिच्यावर कोणी लघवी केली काय, कोणी थुंक टाकली काय, कोणी विष्ठा टाकली काय, तर ही पृथ्वी जशी स्थिर असते, कोणाबद्दलही ती खड्ड्या खोदणाऱ्याबद्दल आणि तिच्यावर विष्ठा करणाऱ्याबद्दल, घर बांधणाऱ्याबद्दल, झाडं लावण्याबद्दल, पेरणाऱ्याबद्दल कोणाबद्दल बी नाही, ती समान असते. तशा पद्धतीचा चित्ताचा भाव त्याला म्हटलं मैत्री. जसं एखादा व्यक्ती आकाशामध्ये काही रंगू शकत नाही किंवा एखादी टेंबा घेऊन समुद्राला आग लावतो मग असं म्हणू शकत नाही. तशा प्रकारची मैत्री. काही जरी आपल्यासोबत कोणी व्यवहार केला, तरी जर समुद्राला आग लावता येत नाही, तसं आपल्या कानाला कोणी शिवी दिली काय डोळ्याने, अशा प्रकारची अगाध मैत्री भावना उत्पन्न होते. त्याला मैत्री म्हणतात. त्या व्यक्तीमध्ये त्याच्या प्राणी मात्राप्रती सगळ्यांप्रतीच मैत्री होती. जसं की भगवंताची देवदत्त आणि राहुलावर समान मैत्री होती. तर ती सम्यक दृष्टी प्राप्त झाल्यानंतर माणसाची ही मैत्री अशी विकसित होते. आणि गोष्ट केवळ एवढ्यावरच थांबत नाही. भगवान म्हणतात, की सम्यक दृष्टीवानाचं पहिलं कर्तव्य मग पार होतं त्याची मैत्री विकसित झाल्यानंतर मग माणसामध्ये भेद करणारे जे धर्म आहेत किंवा जे पुस्तकं आहेत, जे ग्रंथ आहेत, की जे चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करतात, की मग सम्यक दृष्टी ती चातुर्वर्ण व्यवस्था विचार करते का रे ही चातुर्वर्ण व्यवस्था त्याच्या डोक्यातून निघून जाते. सम्यक दृष्टीचे हे काम आहे, की चातुर्वर्ण व्यवस्था मग तो व्यक्ती असं म्हणत नाही, की ब्रह्माच्या मुखातून कोणी जन्मलं, बाहूतून जन्मलं, उदरातून जन्मलं, पायातून जन्मलं. भगवान वारंवार सांगतात, की "भो ब्राह्मणा, तुमच्या महिला ऋतुमती होत नाहीत का? तुमच्या महिला गर्भवती होत नाहीत का? तुमच्या महिला ऋतुमती होतात, फलमती होतात, गर्भवती होतात, गर्भधारणा करून लेकराला जन्म देतात, स्तनपान करतात. तरीही तुम्ही म्हणता, की कोण्या ब्राह्मणाच्या मुखातून जन्मलो." ही मिथ्या दृष्टी नाही का? आणि दृष्टीचा अभाव नाही का? आणि सम्यक दृष्टीचं नसणं नाही का? मग त्याने मान्य केलं. एवढ्यावरच भगवान थांबले नाही. भगवान म्हणतात, की "काय ब्राह्मणा, एखाद्या क्षत्रिय मुलासोबत किंवा एखाद्या शूद्र मुलासोबत ब्राह्मणाच्या मुलीनं लग्न केलं, तर तिच्या पोटातून 4 पायाचा प्राणी जन्माला येईल का?" तर म्हणे, "नाही भगवान." "मग तुम्ही असे का दावा करता, की तुम्ही तुम्ही वेगळ्या ठिकाणाहून जन्माला आलेत म्हणून मुखातून?" तर एका एका व्यक्तीनं वर्तमानामध्ये हे प्रॅक्टिकल करून पाहिलं. ऑफिसमध्ये 2 मित्र होते, ब्राह्मण आणि एक बौद्ध. ब्राह्मणाने त्याच्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी टाकली. ती पास झाली, तर बौद्ध माणसानं पण सुट्टी टाकली. त्याला विचारलं, "कशासाठी सुट्टी?" म्हणे, "माझा मित्र ब्राह्मण आहे, त्याच्या बायकोची डिलिव्हरी मला बघायची म्हणून सुट्टी टाकली." तो मित्र त्याच्यावर चिडला, म्हणे, रागाला, "नालायका, मूर्खा," म्हणे, "माझ्या पत्नीची डिलिव्हरी तुला कशाला बघायची?" "नाही, नाही, मी असं ऐकलं, की तुम्ही लोकं तुम्ही तोंडातून जन्मतात म्हणून." तेव्हा तो म्हणे, "नाही, नाही, आम्ही बी तुमच्यासारखे जन्म." "मग का बरं असं तुम्ही कथन करता, खोटा दावा करता?" ईश्वराने निर्माण केलं, अल्लाहने तयार केलं, हे केलं, ते केलं. म्हणजे खोट्या दावा मिथ्या दृष्टीत करा आता. इथं समान पद्धतीने जन्माला येतो. समान पद्धतीने आपण राग, द्वेष, मोह उत्पन्न होतो. समान पद्धतीने मनुष्य राग, द्वेष, मोह निघाला तर निर्मळ बी बनू शकतो, दानी बनू शकतो, द्वेषी बनू शकतो. म्हणून बुद्ध म्हणतात, की सम्यक दृष्टीचं हे काम आहे, की समाजातली ही विषमता नष्ट केल्या जाते. ही सम्यक दृष्टीचं काम आहे.
आणि त्याच्याही पुढे जाऊन सम्यक दृष्टी एक काम करते, की समाजातली विषमता तर नष्ट करतेच करते, पण त्याच्याही पुढे ती जाऊन बनते, की समाजातली विषमता नष्ट करण्याबरोबरच भगवंत म्हणतात, की त्या माणसाला अगाध अशा प्रकारची सम्यक दृष्टी प्राप्त होते, की समाजामध्ये जे कलह आहेत, जे ब्रह्मामुळे हे निर्माण झाले, हे सगळे सगळे उत्पन्न झाले, तर त्याच्यापेक्षाही ते म्हणतात, की जन्मापेक्षा कर्माने शूद्र आणि ब्राह्मण होता येतं, ही प्रचार जास्त मोठ्या प्रमाणात सम्यक दृष्टीवर करणं सुरू करतात, की अरे जन्मानं कोणी शूद्र नाही आणि ब्राह्मण नाही. हे सम्यक दृष्टीचं पहिलं काम आहे, की जन्मानं कोणाला श्रेष्ठ ठरवायचं नाही आणि जन्मानं कोणाला शूद्र ठरवायचं नाही. सम्यक दृष्टी म्हणते, की कर्मानं तो व्यक्ती नक्की शूद्र होईल आणि कर्मानं तो व्यक्ती नक्की ब्राह्मण, म्हणजे वर्तमानामध्ये लोक त्याचा आदर सत्कार करणं सुरू करतील आणि वर्तमानात लोक त्याला तुच्छ, म्हणजे हत्या, चोरी, व्यभिचार करणार जर असेल तर लोक त्याला त्याला शूद्र समजतील किंवा त्याला हीन समजतील. आणि जे लोक आचरण करतील मग ते कोण्याही जाती धर्मात असतील, असे असे सेपरेट संप्रदाय नसतात त्याचे. ते मग आचरणानं ते दुर्गुण आणि सद्गुणाची व्याख्या केल्या जाईल, जन्मानं नव्हे. म्हणून व्यक्ती जन्मानं ओळखला जाणार नाही, तर तो कर्माने ओळखला जाईल, चांगला आणि वाईट. हे सम्यक दृष्टीचं लक्षण आहे. म्हणून अनेक असे उदाहरण भगवंतांनी दिले. त्यातलं उदाहरण दिलं, की हे जाती आणि अशी उच्च नीचता ही सगळी सगळी मानव निर्मित आहे, ती निसर्ग निर्मित नाही. जाती प्राण्यामध्ये आहेत, जाती झाडाझुडपांमध्ये आहेत. प्राण्यांच्या पायाचे ठसे वेगळे वेगळे असतात, म्हणून त्याच्या जाती वेगळ्या वेगळ्या आहेत. कोणत्याच प्राण्यांचे ठसे सारखे नाहीत, एकसारखे नाहीत. त्यांच्या पायांचे ठसे एकसारखे पडत नाहीत आणि त्यांची विष्ठा पण वेगळी वेगळी असते. प्रत्येक प्राण्यांची विष्ठा वेगळी असते. शेळ्यांच्या लेंड्या वेगळ्या असतात, सश्याच्या लेंड्या वेगळ्या असतात, कुत्र्यांच्या लेंड्या वेगळ्या असतात, घोड्यांची लीद वेगळी असते, बैलाचं शेण वेगळं असतं. कारण त्यांच्या जाती वेगळ्या आहेत म्हणून त्यांची विष्ठा वेगळी आहे. मनुष्यामध्ये असं आहे का, की ब्राह्मणांची विष्ठा ही भगव्या रंगाची असते, मुसलमानाची हिरव्या रंगाची असते, बौद्धांची निळ्या रंगाची आणि जैनांची सफेद रंगाची असते. आणि जे बिचारे आदिवासी आहे त्यांची बेरंगाचीच असते, रंगच नसते. पातळच असते किंवा निबरच असते किंवा विदर्भ खानदेश असे काय आहे का प्रांतवाद किंवा हे? नाही आहे. मग भगवंत हे वारंवार फोडून सांगतात, की सम्यक दृष्टीवान लोकांच्याच लक्षात येते ही गोष्ट, की तसं मनुष्यामध्ये जाती नाही आहेत. कोणत्याही कोणत्याही ब्राह्मण म्हणवणाऱ्या मुलीसोबत जर इथे पारधी म्हणवणाऱ्या मुलाचं लग्न झालं, तर त्यांनाही मुलगा किंवा मुलगीच प्राप्त होईल. त्यांच्या पोटी एखादं वानर किंवा एखादी घुबड किंवा एखादी मगर जन्माला येणार नाही. म्हणून आनुवांशिकतेनं सुद्धा जर विचार केला, तरीही त्यांच्यामध्ये जाती नाहीत. ब्लड पद्धतीने जर पाहिलं, तरी त्यांचे रक्त वेगवेगळ्या पद्धतीचे नाही आहेत. आणि राग, द्वेष, मोहाच्या पद्धतीने जर पाहिलं, तरी हिंदूंना येणारा राग भगव्या रंगाचा, बौद्धांचा निळ्या रंगाचा, जैनांचा सफेद रंगाचा किंवा मुसलमानाचा हिरव्या रंगाचा क्रोध येतो, असं नाही. किंवा सद्गुणाच्या अंगाने जर पाहिलं, तर मुसलमानाला चांगला सद्गुण म्हणजे दया, हिरव्या रंगाची दया येते आणि बौद्धांना निळ्या रंगाची किंवा ह्या बाकीच्यांना भगव्या आणि सफेद रंगाची येते, असंही मुळीच म्हणता येत नाही. कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिलं, की मृत्यूच्या नंतर जरी पाहिलं, तर ब्राह्मणांचा मृत्यू वेगळाच होतो आणि त्यांना अग्नी दिल्यानंतर त्यांच्या शरीरातून भगवा रंग निघतो आणि बौद्ध माणसाला जाळल्यानंतर निळा रंग निघतो, असंही नाही. जीवित असेपर्यंत मृत्यूच्या नंतर. म्हणून आपण ह्या सगळ्या मिथ्या दृष्टीतून फक्त सम्यक दृष्टी आपल्याला बाहेर काढू शकते. म्हणून या सत्य वचनाने तुमचं सर्वांचं जयमंगल हो, सर्वांचं कल्याण हो आणि बाबांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प परिपूर्ण हो. त्याचबरोबर संपूर्ण विश्व या सम्यक दृष्टीच्या पुण्यबळाने संपूर्ण विश्व धम्म राज्य हो आणि बुद्धाचं शासन चिरकालपर्यंत टिकून राहो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं.